जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। जयांचे निआठवे, शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेशिये, वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरविती निजखूण, हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे। दिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी, ते नमस्कारो निहाता। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री विठ्ठलाय नमः, श्री मातापितृभ्यां नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहितुकी अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची जी अभंगवाणी आहे, त्या अभंगवाणीच्या द्वारा पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ तुकोबारायांच्या ह्या वाणी आणि त्याच्या यथाशक्ती यथामती पांगता अर्थाचं निरूपण करण्याला प्रवृत्त झालो। हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहे। ह्या अष्टादशाचा उपक्रम गेल्या जवळजवळ 25 वर्षापासून या ठिकाणी जो काही चालू आहे, त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी काही अभंगाची पूर्तता करून आपल्या भगवान संत सम्राट माऊलींच्या ज्या अतिथीगृहामध्ये जो काही 22 तारखेपासून 22 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर असा जो काही गाथेचा अष्टादशा आहे, त्याच्या अगोदर काही अभंग अधिक होतात, म्हणून ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपण सकाळी संध्याकाळी सत्रामध्ये या अभंगाची पूर्तता करण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करीत आहोत। हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। जगद्गुरु तुकोबाराय त्या निमित्ताने आपल्याशी बोलतात आणि त्या अभंगवाणीचा सरळ अर्थ आपल्या लक्षात आला तर त्याचं काही गंभीर चिंतन आपण अधिक करू शकतो, म्हणून या ठिकाणी ही सेवा आहे। त्यामध्ये आजच्या जी काही आपल्या वाट्याला आलेली सेवा आहे, त्यातील प्रथम अभंग जो आहे तो आहे 3142 क्रमांकाचा, 3142 देवडीकर पाठाप्रमाणे हा क्रम आहे। दुसऱ्या काहीमध्ये थोडा कमी जास्त 4-2 अभंगाचं असू शकतो। तर याच्यामध्ये हा अभंग आहे। या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाकडे प्रवृत्त होणाऱ्या मनुष्यासाठी तुकोबाराय या ठिकाणी व्याजस्तुती अलंकारामध्ये वर्णन करत आहेत।
म्हणताना आपल्याला वाटतं की हे केलेली निंदा आहे, पण त्याचा अर्थ आहे स्तुती. स्तुती आपला जो प्राकृत विषय सांगणार आहेत ते त्याच्यामध्ये त्या प्रकृत विषयामध्ये तुकोबाराय म्हणतात की मनुष्य जीवनाचं सार्थ करायचं झालं तर त्या ठिकाणी त्यांनी आडवाटेला कधीही जाऊ नये. आडवाटेला गेलेल्या मनुष्याच्या जीवनाची हानी होत असते. पण लोक काय करतात, आपल्याला जीवनामध्ये असणारं जे दुःख आहे त्या दुःखाचं निवारण व्हावं आणि आपल्याला परमानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारे जे मुमुक्षु आहेत ते संसाराचा परित्याग करतात, त्याच्यामधून निवृत्ती स्वीकारतात आणि या ठिकाणी संसाराच्या प्रवृत्तीचा त्याग करून पांडुरंगाच्या सेवेमध्ये प्रवृत्त होतात. आणि पांडुरंग परमात्मा जे आहे तर परमात्म्याचं जे निवासस्थान आहे ते चंद्रभागा तटी असणारा पांडुरंग परमात्मा महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुमुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं भगवतपूज्यपादांनी केलेल्या वर्णनानुसार पंढरीच्या वाटेला लागतात आणि पांडुरंगाची शरणागती पत्करतात. पण तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला मी अगोदरच सांगतो की पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. हे पंढरपूरला तुम्ही जाऊ नका. पंढरपूरला गेले तर त्या ठिकाणी एक महाभूत आहे, महान अशा प्रकारचं भूत आहे. ह्या भूत प्रेत योनी या ठिकाणी आपल्या धर्मशास्त्रामध्ये देखील मानलेले आहेत. त्याप्रमाणे हे पंढरपूरचं जे भूत आहे ते महान भूत आहे. जर सामान्य भूत असेल तर त्याचा उतारा लवकर करता येतो, पण महान भूताचा उतारा करता येत नाही. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात अगोदरच सावधान राहा. आणि ह्या पंढरपूरला हे महान भूत राहतं. जर कोणी त्या ठिकाणी गेला आणि त्या भूताचा संचार त्याच्या हृदयात झाला तर ते त्या वाटेनं आलेल्या किंवा एकदा दर्शन करून त्या वाटेने परतलेल्या दोघांनाही ते झडपल्याशिवाय राहत नाही. असं हे पंढरीचे मोठे भूत. आणि त्या आल्या गेल्या वाटे झडपी जो काही त्या ठिकाणी येईल तो पुरुष जो आहे त्याला ते भूत त्या ठिकाणी झपाटल्याशिवाय राहत नाही, असं आपल्याशी तुकोबाराय बोलतात. आणि बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. ते म्हणतात हे जे पंढरपूर आहे तर ते पंढरपूर हे खेचरीचं रान आहे. म्हणजे रान म्हणजे तिथला असणारा जो प्रदेश आहे, पंचक्रोशीचा जो प्रदेश आहे. आपले लोक पंढरपूरला पंचक्रोशीची प्रदक्षिणा करतात. तर त्या 5 कोसामध्ये कोणीही फिरकू नका असं सांगतात. कारण तिथं खेचरती ती खेचरहा जे भूत असतं ते आपल्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही, म्हणून ते आकाशामध्ये संचार फिरणारं अशा प्रकारचं ते भूत आहे. तर म्हणजे जे हे चिदाकाशरूप पांडुरंग परमात्मा ह्या पंढरपूरला सगुण साकार झालेला आहे. आणि त्याच्या भोवती जे आहे ते वायुमंडल अशा प्रकारचं आहे की त्या पंचक्रोशीत गेलेल्या प्रत्येकाला ते झडपणी केल्याशिवाय राहत नाही. भूत जबर मोठे गे बाई असं नाथ महाराज म्हणतात. त्याप्रमाणे हे भूत आहे. आणि त्या ठिकाणी गेलेला जो मनुष्य आहे त्या मनुष्याचा जाता वेडे होय मन. त्या खेचरीचं रान आहे, हा भूतांचा प्रांत आहे. ह्या महाभूताचा त्याच्यावर अतिशय परिणाम अशा त्या वायुमंडलामध्ये झालेला आहे. कोणीही त्या जसं चुंबकीय क्षेत्रामध्ये गेलं तर लोखंडाच्या कणाला इच्छा असो किंवा नसो तरी त्या लोहकणाला ते आकर्षित करतं. तसं या ठिकाणी ज्ञानोबारायसुद्धा सांगतात की हा जो परमात्मा आहे तर त्याला पाहिल्याबरोबर पाहिल्या वेध लावी बैसे जीवी जडोनी असं आहे. किंवा ज्ञानोबाराय सांगतात की निमिष न लगे मनवेधिता एवढी तुझी स्वरूपता विठोबा नेणो कैची भेटी उरणे नाही जीवेसाठी. त्या मनुष्याचा ज्या अनादिकालापासून जतन केलेला जीवभाव तो जीवभाव निघून जातो आणि त्या ठिकाणी त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो. म्हणून कोणीही जाता खेचरीचे रान बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. हा परमात्मा हृदयामध्ये प्रवेश करून त्याच्या मनाला जे आहे त्या मनाला पूर्णपणे प्रवृत्ती मार्गापासून निवृत्ती मार्गामध्ये प्रवृत्त करतो. म्हणून तिथं कोणी जाऊ नका, तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी.
तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. जर कोणी त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलं तिथं जाऊ नका. कारण का गेले परतोनी आले नाही. जे गेले ते परत कोणीही आलेलं नाही. आणि याचा माझा अनुभव आहे. तुकोबाराय सांगतात, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. मी पंढरपूरला गेलो आणि आता जन्ममरण परंपरा कायमची कुंठित झाली. आता हा शेवटचा जन्म, पुन्हा जन्म येणार नाही. हे तुम्हाला मी अनुभवाने सांगतो. वरवर दिसताना या अभंगामध्ये असं वाटतं की ह्या पंढरपूर क्षेत्राला जाऊ नये असं तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांना हे सांगायचं आहे की माझा अनुभव आहे की मी पंढरपूरला गेलो तर परत जन्ममरण परंपरा खुंटली. तेव्हा तुम्हाला जर जन्ममरण परंपरेचं हे संसार दुःख कायमचं निवृत्त करायचं असेल तर पंढरीलाच तुम्ही सर्वजण जा. आणि इतर भूत जे आहेत ती वेडमन करतात तर ती मनोरुग्ण करतात. परंतु हे जे आहे ते या मन बुद्धी इंद्रियांच्या अतीत असणारं जे पांडुरंग तत्व आहे ते आपल्याला तो परमात्मा जसा या ठिकाणी शुद्ध बुद्ध नित्य मुक्त स्वभावान आहे तसाच आपल्याला करून टाकतो. तेव्हा मुक्तीचा मार्ग पाहिजे असेल तर आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ असं सांगायचं. याला म्हणतात व्यंजना. ह्या व्यंजनेने या ठिकाणी सांगतात किंवा व्याजस्तुती अलंकाराने सांगतात. आणि हे इतकं महान भूत आहे की संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती लयाचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. आणि तुम्ही इकडं कोणतरी जीवाला शरण जाण्यापेक्षा किंवा जडाच्या संगतीत आपलं कल्याण होईल अशी अपेक्षा करण्यापेक्षा सर्वांचा जेणे हे विश्व निर्मिले असा असणारा जो परमात्मा आहे त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी, आणि भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी. अशी स्थिती तुकोबारायांना या अभंगातून सांगायची आहे. शब्द जरी आपल्याला वरवर आपातता असे दिसत असले तरी तुकोबारायांचा अभिप्राय किंवा तात्पर्य अशा प्रकारचं आहे. यानंतर तुकोबाराय आपण परमार्थाला लागलेला जो साधक आहे त्याला सर्वात मोठा प्रतिबंध जर कोणता असेल तर त्याचं मन आहे. कारण काय आहे, परमार्थ हा मनाचा आहे. तुकोबाराय सांगतात, मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. सगळं मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन मावली सकळांची. अशी स्थिती आहे. तेव्हा परमार्थ करणं म्हणजे मनाचं जतन करणं. परंतु त्या मनाचं जतन करायचं झालं तर साधकाला पहिल्यांदा ते मन काही स्थिर होत नाही. त्या मनाचा स्वभावच असा आहे. मनाचा स्वभाव इंद्रियांचे इंद्रियांचे ओढी, पतनाची जोडी वरी हाव, काय काय करीतो या मना, परी नायके नारायण, करुणे त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलत्या सवे धावे सैराट, वाट आडवाट दरे दरकुट, न विचारी कुडे काही कुडे कपट, घात बळकट मांडियला. अर्जुनाने हीच आपली कैफियत सांगितली. चंचलम हि मन कृष्ण, प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये, वायोरिव सुदुष्करम. तीच गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय जणू काही आपल्या हृदयात शिरून आपली जी स्थिती आहे ती पाहून, तुकोबाराय हे युक्तयोगी आहेत, सिद्ध पुरुष आहेत, महासिद्ध आहेत. आणि ते मात्र आपलं प्रतिनिधित्व करून या ठिकाणी जणू काही आपल्याच मुखातून बोलतात. काय करो आता या मना, न संडी विषयांची वासना, प्रार्थिता ही राहेना, आदरे पतना नेऊ पाहे. मी या मना आता काय करू, या मनाला मी काय करू. मी पुष्कळ प्रयत्न केले, अनेक व्रत वैकल्य तीर्थयात्रा दान तप केलं तर श्रवण मननादी साधन करण्याला प्रवृत्त झालो. परंतु हे माझं मन मात्र एकाग्रही होत नाही आणि विषय वासना माझ्या अंतकरणातून जात नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय करू आता या मना. काय अडचण काय आहे मनात, तुम्हाला काय प्रतिबंध झाला. ते म्हणतात, न संडी विषयाची वासना, अंतकरणातून माझ्या अंतकरणात ज्या विषय वासना
ठाण मांडून बसलेल्या आहेत, त्या मात्र कधीही मला सोडून जात नाही. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या पंचविषयांच्या भोगांच्याच कामना माझ्या अंतःकरणात उत्पन्न होतात. मग ते म्हणतात की त्या मनाला म्हणतात की त्या मनालाच प्रार्थना करावी. कारण का तुकोबाराय म्हणतात, मन गुरु आणि शिष्य. मनालाच काय करायचं? गुरु करायचं. आणि शिष्य कोणी व्हायचं? मनानेच करायचं. आणि त्या मनाला एक तर त्याचा निग्रह करायचा किंवा त्याला समजावून सांगायचं. किंवा आपलं मन ज्या वेळेला आटोक्यात येत नाही ह्यावेळेला खरं साधन जे आहे ते परमात्म्याची शरणागती. म्हणून परमात्म्याला शरणागत व्हावं. पण प्रार्थिता ही राहे ना. आम्ही पुष्कळ त्या मनाची प्रार्थना करून केली की तू आडोवाटेने जाऊ नकोस, याच्यात तुझं अकल्याण आहे, तू या योग्य परमार्थाच्या वाटेने चाल, ईश्वराचं चिंतन कर, संत संगतीत राहा. पण ते मन काय ऐकत नाही. प्रार्थिताही राहे ना. सांगून देखील आमचं ते एका ठिकाणी मन काही थांबत नाही. एकाग्र असं मन होत नाही. आदरे पतना निवपाहे. उलट ते आमच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती झाली की त्यावेळेला ते आम्हाला लोभ दाखवतं, आदर दाखवतं, लोभ दाखवतं आणि पतना निवपाहे. आणि जेणेकरून आमचं अधपतन होईल, आम्ही वाईट सन्मार्गापासून असन्मार्गाकडं प्रवृत्त होऊ, असा सल्ला ते मन, आमचं मन आम्हालाच देतं. आता धावे धावे गा श्रीहरी, गेलो वाया नाही तरी, न दिसे कोणी आवरी, आणिक दुजा तयाशी. आता काय आहे की तुकोबाराय म्हणतात, आता धावे गा श्रीहरी. हे श्रीहरी परमात्मन, तू आता धावून ये. तो माझे मज कळो येते अवगुण, काय करू म्हणा अनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. आता आमचं मन आम्हाला आटोपत नाही, तेव्हा तूच ह्या सगळ्या जगताचा नियंता आहे. अर्थात आमच्या मनाचा उत्पत्ती करता, रक्षण करता आणि त्याचा लय किंवा उपसंहार करणारा देखील तूच आहे. म्हणून आता धावे धावे गा श्रीहरी 2 वेळा म्हणतात. म्हणजे आता धाव धाव, म्हणजे आता आम्ही अगतिक झालेलो आहोत. तुझ्याशिवाय आम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून तू धावून ये. नाहीतर गेलो वाया नाही तरी, नाहीतर जर तू धावून आला नाही तर आता मी वाया जाईन, माझं आयुष्य सगळं व्यर्थ जाईल. आणि तू कदाचित म्हणशील की मग दुसरं कोणाची मदत घ्या. पण न दिसे कोणी आवरी आणिक दुजा तयाशी, तयाशी आवरी ऐसा दुजा कोणी न दिसे. त्या परमात्मा तुझ्याशिवाय त्या मनाला आवर घालील असा मला दुसरा कोणीच नाही. न राहे एके ठाई एक घडी, चित्त तडतडा तोडी, भरले विषय भोवंडी, घालू पाहे उडी भवडोही. आमचं मन एक घडी म्हणजे एक मुहूर्त, म्हणजे त्याला किती, मला वाटतं काहीतरी 45 मिनटाचा काय 38 मिनटाचा मुहूर्त सांगितला. तर तेवढाही तो एक घडीभर, एक क्षणभर राहत नाही तर मुहूर्तभर काय राहणार. ते मन माझं कधीही एका ठिकाणावर राहत नाही. एकाग्र म्हणजे काय? एकच आहे. आग्र म्हणजे टोक. म्हणजे खरं असं असलं पाहिजे की आपल्या अंतःकरण वृत्ती एकदा निघाली की ती इंद्रियाद्वारा बाहेर जाते. त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी तिनं जेथे जेथे जाय मन, तेथे तेथे अधिष्ठान. त्या मनाने अधिष्ठान पांडुरंगालाच पाहिलं पाहिजे आणि पांडुरंगाच्या ठिकाणी ती वृत्ती खिळून बसली पाहिजे. एकाग्र एकच टोक तिला असलं पाहिजे. परंतु आमचं मन एक क्षणभर किंवा घडीभरसुद्धा शांत राहत नाही, एकाग्र राहत नाही. चित्त तडतडा तोडी. आणि हे जे चित्त आहे ते चित्त तडतडा मला तडा मला तोडीत आहे. जसं एखाद्या मेलेल्या पशुचं गिधाड वगैरे येऊन त्याचा तडातड त्याचं ते मांस तोडतात, त्याप्रमाणे माझं जे मन आहे हे मला तडा तोडीत आहे. म्हणजे मला सारख्या वेदना किंवा क्लेश देत आहे. मनामुळंच मला क्लेश होत आहेत. आणि उलट हे मन कुठं जातं? तुझ्याकडे येण्याऐवजी उडी काय भरले विषय भोवंडी. विषयाची याला भोवंड आलेली आहे आणि त्यामुळं ते गरगरा फिरत आहेत. म्हणजे सारखा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा विचार करताना आणि बुडू पाहे भवनदी आणि काय घालू पाहे उडी भवडोही. आणि भवडोह म्हणजे हा संसाररूपी जो डोह आहे हा अथांग आहे आणि किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, अशा प्रकारचा हा संसार सागर आहे किंवा संसाररूपी डोह आहे. संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंघवे उल्लंघिता पार,
बहुत वाविले दूर न लगेची तीर पैल थडी, अशी याची स्थिती आहे. म्हणून हा आम्हाला या भवनाम संसाररूपी डोहामध्ये हा आम्हाला प्रवृत्त करत आहे आणि त्याच्यातच आम्ही पुन्हा पुन्हा उडी घालतो. ज्याच्यापासून आम्हाला दुःख होतं त्याच्यापासून दूर जायला पाहतो, तर पुन्हा आमचं हे मन पुन्हा आम्हाला या संसाररूपी डोहामध्येच प्रवृत्त करतं. आता या ठिकाणी माझे दोष मला कळून येतात. कोणते दोष आहेत तुकोबाराय तुमच्याजवळ? तुकोबाराय सांगतात, आशा तृष्णा कल्पना पापिनी घात मांडला माझा यांनी, तुका म्हणे चक्र पाणी काय अजूनही पाहतोशी. माझ्या ठिकाणी आशा आहे, म्हणजे माझं दोष कोणते मला कळालेला दोष आहे. हे सगळं माझी हानी होते ही माझ्या अंतःकरणात उत्पन्न होणारी आशा. आशायाम परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा जी आहे त्या पिंगलेच्या दृष्टांतावरून भागवतामध्ये सांगितलेलं आहे. जोपर्यंत तिला परपुरुषाची आशा होती तोपर्यंत तिला झोप येत नव्हती, आणि ज्या वेळेला तिच्या ठिकाणी निराशा झाली त्याच वेळेला तिला तत्काल आनंदाने झोप लागली. तसे ही आशा ही माझ्या जीवनामध्ये प्रतिबंध आहे. बरे, हा आशा म्हणजे ह्या आशेमध्ये काय होतं की सावली जशी कधीच आपल्याला सावली पकडता येत नाही, त्याप्रमाणे आशेचा विषय आपल्याला कधीही प्राप्त होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, परीक्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझी सोयीत नेनती कोणी. अशा प्रकारची ही स्थिती झालेली आहे. आणि ही आशा अधिक वाढली की तिचा परिणाम तृष्णा होतो. तृष्णा म्हणजे तहान. जसं एखादा मनुष्याला तापामध्ये तापामध्ये पाणी प्यायचं नाही जास्त, पण पाणी पिला की त्याला इतकी तहान लागते की मिनटाला पुन्हा तो तांबे पाणी पित राहतो. तशी ही आशा जेव्हा वाढते, इदम मे शात इतिच्छा कामशब्दितः, या ठिकाणी हा काम किंवा ही आशा इच्छा ही जेव्हा अधिक प्रबल होते तेव्हा ते तृष्णेचं रूप धारण करते. आणि किती विषयभोग अनुकूल विषयभोग प्रारब्ध प्राप्त झाले तरीसुद्धा त्याने मनुष्याला संतुष्टता वाटत नाही, म्हणून त्याला तृष्णा असं म्हणतात. नंतर अंतःकरणामध्ये माझ्या संशय राहतात, म्हणजे कल्पना, हे करावं का ते करावं, यांनी कल्याण होईल की त्यांनी कल्याण होईल, असं कायम मन संशयग्रस्त राहतं. मी संसार करावा की परमार्थ करावा, विषय भोगावे की विषयांचा त्याग करावा. जर मला त्याग करावाच आणि भोग घेऊच नये असा निश्चय होत नाही, त्याविषयी अंतःकरणामध्ये संशय निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो. आणि अशा असणाऱ्या ह्या कल्पना ह्या जणू काही एक पापी स्त्रिया आहेत. आणि आशा तृष्णा ही स्त्रीलिंगी नाव आहेत, म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ह्या पापिनी आहेत, म्हणजे पापामध्ये प्रवृत्त. आशा तृष्णा ह्या मला पापाकडं प्रवृत्त करणारे आहेत. संशय मला पापाकडं घालणार आहे. संशयावनी थोर आणि नाही पाप घोर, हे विनाशाची वागोर प्राणयाशी, हे सगळं मला माहीत आहे. परंतु हे सगळ्या माझ्या का घात बळकट मांडलेला, त्यांनी माझा जणू काही घात करायचा असं ठरवून त्या माझ्या जीवनामध्ये त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. म्हणून तुका म्हणे चक्रपाणी काय अजूनही पाहतोशी. तेव्हा तुझ्या हातात काय आहे? चक्र आहे. चक्र पाणी म्हणजे हात, चक्रपाणी ज्याच्या हातात चक्र आहे तो चक्रधारी सुदर्शन चक्र तुझ्याजवळ आहे. तेव्हा तू काय कर, काय अजूनही पाहतो, तुझ्या मनात आलं तर काय आहे यांनी सांगितलं, चक्रे अभिमानाचा करी चेंदाना आणि मोह ममता छेदी गदा, शंक उद्बोधी निज बोधा आणि निज कमले सदा निज भक्त पूजी, असं तुझं स्वरूप आहे. आणि तू चक्रपाणी असताना मला ही कशा अशा प्रकारची स्थिती का बरं यावी. जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. जिथं माझं मन जाईल तुम्ही तिथं सुदर्शन चक्र आणलं तर माझं मन कुठं जाईल का. त्या परीक्षितीचा दग्ध ब्रह्मासराने होत असताना भगवंताने सुदर्शन चक्र घेतलं तर 9 महिने तू त्या गर्भाचं रक्षण केलं आणि पांडवांचा वंशवेल वाढवला. असा तू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असताना माझ्यावर ही वेळ का बरं यावी. ह्याच्यातून तुकोबारायांनी देवाकडे कशी प्रार्थना करावी, काय प्रार्थना करावी हे सांगितलं. ह्या जणू काय आपल्यासाठी प्रार्थनाच आहेत. म्हणून सांगितलं हे आपल्यासाठी शांती मंत्र आहेत.
हे अभंग म्हणजे शांती मंत्र आहे. शंतनोती ती शांती. आपल्या जीवनामध्ये शांतीचा प्रचार प्रसार व्हावा, विस्तार व्हावा यासाठी तुकोबाराय म्हणतात, देवा अजूनही काय पाहतोशी तू, अजून कसं, माझी इतकी वाईट स्थिती झाली तर अशा वेळेला तुला ही पाह होते कसे, तू तत्काळ आता आड उभार आहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. आता यानंतर तुकोबाराय आपल्याला एक गोष्ट सांगतात की मनुष्याला असं वाटतं की धन असल्यानंतर सुखी होईल, परंतु जन्मापूर्वी धन नव्हतं, मृत्यूनंतर धन बरोबर नेता येत नाही. आणि आत्तापर्यंत ज्यांनी धनाच्या द्वारा आपण सुख मिळवू, शांती मिळवू, अशा प्रकारची इतकी पुराणांमध्ये किंवा इतिहासामध्ये मोठमोठी उदाहरणं आहेत. तर त्यासाठी तुकोबाराय हे आपल्याला असं सांगतात, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगाते कवडी गेली नाही. आतापर्यंत सांगाते म्हणजे बरोबर एक कवडीसुद्धा कोणी नेली नाही. आणि ते काही सामान्य पुरुष नव्हते, तर ते तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, देव जे होते, देवांना 33 कोटी देवांना बंदीखान्यात ठेवलं होतं, असा कोण आहे रावण. आणि त्याचं सांगतात, पाषाण परिस भूमी जांबुनद, वंशाचा संबंध धातयाचा. या अभंगामध्ये सांगतात, सोनियाची पुरी, समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा, ऐशी सहस्रदया सुंदर कामिनी, माझी मुखरणी मंदोदरी, पुत्रपौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्राणी, 14 चौकडिया आयुष्य गणना, बंधू वर्ग दाना कुंभकर्ण, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगाते कवडी गेली नाही. आता म्हणतात, रावणाच्या राज्यामध्ये पाषाण परिस, पाषाण म्हणजे दगड, ते काय होते, दगड जे होते ते परिसाचे दगड होते, म्हणजे त्या परिसाला कुठेही लोखंड लावलं की त्याचं सोनं व्हावं, अशा संपूर्ण पाषाणांचा विस्तार ज्याच्या राज्यामध्ये होता. आणि भूमी जांबुनद, जांबुनद नावाचं एक रत्न आहे, त्या रत्नांची भूमी, सगळी रत्न खचित अशी त्या लंकेची भूमी होती. आणि त्याचा वंश कोणाचा होता, वंशाचा संबंध धातयाचा, धाता म्हणजे ब्रह्मदेवाच्या वंशात जन्मलेला असा रावण. सोनियाची पुरी, समुद्राचा वेढा, ती सगळी लंका नगरी काय होती, सोन्याची होती, सोन्याची पुरी म्हणजे नगरी, आणि तिला समुद्राचा वेढा. आणि पुन्हा त्याला काय, सगळ्या समुद्राचा वेढा. आता त्याच्यावर कोणी त्याला शत्रू होता का, सगळीकडून समुद्र, म्हणून त्याला समुद्राचा वेढा असणारी ती लंका नगरी होती. आणि त्याजवळ सैन्य तरी काय, सैन्य प्रसंग आला तर समुदाय गाढा राक्षसांचा अतिशय मोठ्या प्रमाणे, गाढा म्हणजे बलवान अशा राक्षसांचा समूह, सैन्य त्याच्या ठिकाणी होतं. नंतर 80 सहस्रदया सुंदर कामिनी, आणि त्याच्या पत्न्या किती होत्या, तर 80,000 पत्न्या, आणि त्याही अत्यंत सुंदर आणि कामिनी म्हणजे त्याच्या कामाची पूर्तता करणाऱ्या अशा होत्या. आणि त्याच्यामध्येही असं अत्यंत सौंदर्यवान आणि धर्मशील आणि पतिव्रता अशी त्याची पत्नी होती, माझी मुखरणी मंदोदरी. आणि त्याची मुखरणी म्हणजे पट्टराणी, ती कोण होती, मंदोदरी होती. पौत्रांचा लेखा कोण करी. आता त्याला 80 सहस्र पत्न्या, म्हणजे त्याला पुत्र किती आणि नातू किती हे त्यालाही सांगता येणार नाही, इतकं त्याची समृद्धी होती. आणि एवढंच नाही, माणसं किंवा राक्षस ताब्यात राहतील हे काय, पण तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, देव ज्याच्या 33 कोटी देव ज्याने बंदीखान्यात ठेवलेले होते. आज सांगतात की ब्रह्मदेव झाडायचं काम करत होते वगैरे, कोण ज्योतिष सांगायचं काम करत होते. तर असा असणारा, पण सांगा ते कवडी गेली नाही, जाताना रावणाने काहीही आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकला नाही असं सांगतात. आता 14 चौकडिया आयुष्य गणना, आणि पुन्हा त्या रावणाला 14 चौकड्या अशा प्रकारचा, म्हणजे 4 युगांची एक चौकडी, आणि अशा 14 चौकड्या जातील इतक्या युग एवढं त्या रावणाला काय होतं, आयुष्य होतं. आणि बंधुवर्ग दाना कुंभकर्ण, आणि कुंभकर्णासारखा बलवान अशा प्रकारचा भाऊ त्याला होता. तरीसुद्धा म्हणतात की त्याच्याबरोबर मात्र कवडी देखील गेली नाही, सगळं जागच्या जागी राहिलं. लाभ, आता पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय असं सांगतात की अशा वेळेला तुम्ही घाबरून जाल, मग आम्ही काय करायचं, असं जर आहे, आमचं मनही आटोपत नाही आणि बरोबरही काही नेता येत नाही, आणि हे तर आम्हाला काही सुटत नाही, मग आता अशा वेळेला काय करायचं. तर ते ह्या अभंगात सांगतात की हा जो परमात्मा आहे तो अत्यंत दयाळ आहे,
तो अत्यंत कृपाघन आहे आणि त्या परमात्म्याला जर तुम्ही शरण गेले तर तुम्हाला भवसागर तरून जाण्याचं काहीही कठीण जाणार नाही. आणि यासाठी तुकोबाराय म्हणतात, माझा जो परमात्मा आहे म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत आणि अनंत हे नामजा. हे सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, मी जे तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो मी तुम्हाला सांगत आहे की लाभ पुढे करी घात नारायण वारी. आता तुम्हाला वाटतं ना जे जे तुम्हाला घातक आहे तर ते घातक जे पदार्थ, व्यक्ती, प्रसंग, घटना ते घात नारायण वारी. भगवान नारायण परमात्मा त्याचं निवारण करतो आणि लाभ पुढे करी. आपल्या जीवनामध्ये ज्यांनी कल्याण होईल अशा प्रकारची घटना, अशा प्रकारची व्यक्ती ह्या सगळ्या आपल्याला पुढ्यात आणून ठेवतो. असा कोण आहे? ऐशी भक्तांची माऊली आणि करी कृपेची सावली. परमात्मा जो आहे तो भक्तांची आई आहे. म्हणजे जो परमात्मा आहे त्याच्याशी आपण त्याला मातृत्व बहाल केलं पाहिजे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. अशा प्रकाराने जर आपण त्याला मातृस्थानी मानलं आणि त्याची वात्सल्य भावाने भक्ती जर केली तर तो आपल्या कृपेची शीतल छाया त्या भक्तांच्यावर करत असतो. ऐशी भक्तांच्या माऊली करी कृपेची सावली. आणि तो परमात्मा मागं पुढं राहत नाही, मागं राहत नाही. भक्ताच्या संकटामध्ये तो काय करतो की तुकोबाराय म्हणतात की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे किंवा निवाराया. अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. तो काय करतो? माय बाळकाशी जीवभाव वेची तैशी. जशी आई आहे तर ती जशी बाळकाशी जीवभाव वेची. तो जो बालक आहे त्या बाळकासाठी आपला प्राणसुद्धा खर्च करण्यासाठी तयार राहते. परवा एकांनी दाखवलं की आता हे मराठवाड्यात का विदर्भात कुठली घटना ती दाखवली दिसते एकदम की त्याच्यामध्ये एक गाईचं वासरू, गाई काय झाली तिथंच वेली आणि वेल्याबरोबर ते पाणी वाढलं, तिथं ती थांबली होती कडेला, तर ते वासरू वाहायला लागलं पाण्याच्या प्रवाहामध्ये. तर त्या गाईनं लगेच उडी टाकली, दोघंही वाहत गेले. पण का? तर त्या बाळाला वाचवण्यासाठी. त्याच्या ठिकाणी ही जी गाई आहे ना, माणसाची आईपेक्षा गाई ही श्रेष्ठ सांगतात. कारण गाईच्या ठिकाणी जे गुण आहे ते मनुष्य गुणापेक्षा अलौकिक दिव्य अशा प्रकारचे आहेत की त्याच्यामध्ये त्या आईनं उडी टाकली. आणि इथं यशोदेचं उदाहरण देताना दिसतात की जेव्हा ते कालिया डोहात जाय तर मागे सरे माय पावला पावली, अशी यशोदेची स्थिती झाली आणि ही गाय मात्र गेली. तसं ते सांगतात, माय बाळकाशी जीवभावत वेची तैशी, तुका म्हणे नाड नाही शरणागता आड. तर ते म्हणतात की शरणागता नाड आड नाही. जर मनुष्य शरणागत झाला पाहिजे, भगवंताला जर सर्व भावे शरण, सर्व भावाने जर शरण झाला तर त्याला नाड नाही, म्हणजे त्याचे कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणताही प्रतिबंध येत नाही असं सांगतात. आता ते म्हणतात, तुकोबाराय तुम्ही सांगता त्या परमात्म्याचा अनुभव आला, परंतु परमात्म्याचाच अनुभव दुसऱ्या जगात काही शरण जाण्याला योग्य नाही का? तर ते म्हणतात शरण जाण्याला योग्य नाही. कारण ज्याला शरण जायचं तो आपल्या आधी असला पाहिजे, नंतर असला पाहिजे, आपल्यापेक्षा सर्वज्ञ असला पाहिजे, आपल्यापेक्षा सर्व शक्तिमान असला पाहिजे, पुन्हा तो कृपाळू असला पाहिजे, दयाघन असला पाहिजे. तर असं तुम्हाला कोणी काय जगात सापडलं नाही का? तुकाराम महाराज म्हणतात दुसरं कोणी सापडत नाही. म्हणून तुकोबाराय देवाशी बोलताना म्हणतात, तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुता रीती, पांडुरंगा माझ्या चित्ती, मोकलोनी आस, सर्व भावे झालो दास, तुका म्हणे तुची खरा, येर वावगा पसारा. जगामध्ये स्थिर परमात्मा स्थिर वस्तू जर पाहायची झाली, सगळ्या वस्तू काय आहे? अस्थिर आहेत. त्याच वस्तू चंचल आहेत. तर चंचल वस्तूच्या प्राप्तीनं आपल्याला नित्य सुख किंवा त्यांचा कायमचा आश्रय किंवा आधार त्या द्यायला समर्थच नाही. कारण एकादशीच्या घरी शिवरात्र जाऊन काय उपयोग आहे? तिला तीच उपाशी आहे. जर एकादशी तर शिवरात्र जाऊन काय तिच्याकडे मागणार?
त्याप्रमाणे तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही. तुझ्या वाचून ह्या जगामध्ये स्थिर राहील अशी कोणतीही वस्तू नाही. आणि हे कळव आले बहुता रीती, पांडुरंगा माझ्या चित्ती. हे पांडुरंग परमात्मन, हे पांडुरंगा माझ्या चित्ती, माझ्या चित्तामध्ये बहुता रीती कळू आले. अनेक प्रकाराने मी विचार केला आणि त्या प्रकाराने माझ्या लक्षात आलं की तू जसा सर्वतंत्र स्वतंत्र आहे असं जगातमध्ये कोणीच नाही. तू जसा निर्दोष विशुद्ध स्वरूपात आहे अशी शुद्धताही कोणाजवळ नाही. तुझ्याजवळ जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्यही कोणाच्या ठिकाणी नाही. म्हणून सगळे जे लोक आहेत त्यांच्याजवळ बुद्धिबलही कमी आहे, मर्यादित आहेत, भ्रम प्रमाद कर्णापाठव विप्रलिप्सा दोषांनी युक्त त्यांची बुद्धी आहे. असं तुझं स्वरूप जे आहे त्या स्वरूपात याचा स्पर्श देखील नाही. तू दयाघनही आहेत, सर्व समर्थही आहेत. हे मला चांगल्या प्रकाराने अनेक प्रकाराने पावली किंवा अत्यंत गंभीर चिंतन करता करता अनेक अनुभवातून जाता जाता ही गोष्ट मला कळून आली. आणि हे सगळं मला कळलं म्हणून मोकलोनी असं सर्व भावे झालो दास. या ठिकाणी म्हणून मी असं मोकली म्हणजे ही संसारामध्ये मला सुख मिळेल ह्या असं मोकलेले म्हणजे ह्या आशेचाच मी परित्याग केला आणि सर्व भावे तुझा दास झालो. आणि सर्व भावाने म्हणजे माझं शरीर, माझं वाणी आणि माझं मन हे सर्व तुला समर्पण केलं. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, आयशे देई प्रेम काही काळा. डोळे भरोनिया पाहीन तुझे मुख, आयशे मज सुख तेची मज सुख देई देवा. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. वाहिरंगी टाळी नाचेन उदास, हे देई हातास पाया सुख. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणिक नको ठाव चिंतुयाशी. अशा प्रकारचा मी सर्व भावाने म्हणजे काया वाचा मनाने तुझा दास झालो. तुझंच दास्य करायचं ठरवलं. संसाराचा दास व्हायचं नाही, संसाराच्या दास्यत्वात सापडायचं नाही. तर त्याला एकच मार्ग आहे की तुझा दास झालं की किंवा संतांचा दास झालं की मला संसाराचं दास्यत्व त्याचं संसाराचं अंकित मला व्हावं लागणार नाही. आणि ही गोष्ट मी विचार केला आणि विचाराने ही गोष्ट माझ्या लक्षात आली. संत संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण करत असताना मला एक गोष्ट कळाली. तुका म्हणे तुची खरा आणि येर वावगा पसारा. ह्या विश्वामध्ये खरा म्हणजे तू एकटाच आहे, बाकीचं जे आहे ते सर्व नाशवान अशा स्वरूपाचं आहे. तुका म्हणे तूच खरा. चकाराने सांगतात, एवकाराने सांगतात. जगात सत्य काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार, सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आम्हा शिका भया भीत केले. अशा प्रकारचे आहे की तुझ्या संकल्पातून उत्पन्न झालेलं जे हे विश्व आहे, जर हे विश्व सत्य आहे किंवा ते भोग्य आहे असं समजून मी जरी त्याचा कितीही आश्रय केला पण ते मुळात तेच सत्य नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. बरं, माझी बुद्धी म्हणावं, बुद्धी स्वातंत्र्याने मी करील, तर ती बुद्धीच काय आहे? अनंत बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग, तो होय बाधक. अशी स्थिती असल्यामुळं खरा सत्य कोण आहे तर त्रिकाला बाधित. 3 वेळा म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तूच सत्य आहे. आणि येर वावगा पसारा. आणि येर म्हणजे तुझ्या अतिरिक्त असणारं जे काही सर्व आहे तू सोडला तर बाकी सर्व हा वावगा म्हणजे व्यर्थ, हा पसारा म्हणजे हे फक्त प्रतीतीला येणारा आहे. हा जो जगदाभास आहे हा मिथ्या आहे, तो स्वप्नतुल्य आहे, रज्जू सर्पासारखा आहे, मृगजळासारखा आहे असं सांगतात. म्हणून ये साथे आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप, मृगजळवत जाईल रया. तर विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. आता काय आहे की कधी कधी एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी सद्गुण असतात. काही लोक जे आहे ना त्यांना आपल्या ठिकाणी आलेल्या सद्गुणाचा मुळं होणारी जी आनंदाची अनुभूती आहे आणि अनेक अनर्थापासून आपण वाचलो असल्यामुळं जे काही लोक आहेत, जे दुष्ट लोक आहे, काही करत नसतात. तुकाराम महाराज म्हणतात थोरया जनांचे वाटे बा आश्चर्य, न करीती विचार का हिताचा, कोण दम आहे ऐसा यांच्या पोटी, आणि येईल शेवटी कोण कामा, काय मानून या राहिले निश्चिंती.
काय जाब देती यमदूता, अशी यांची स्थिती आहे. म्हणून माणसाला काय वाटतं, अपरिपक्व साध्य असणारा एखादा जिज्ञासू किंवा भक्तीच्या प्रांतात ज्याचा प्रवेश झालेला आहे त्याला वाटतं की सगळ्या लोकांनी हे करावं, आणि म्हणून तो दुसऱ्यांनाही सांगतो की परमार्थातच सुख आहे, तुम्ही हे परमार्थ करा. असं करता करताना त्याला एखाद्या दुष्टाची संगती होते. जो परिपक्व असतो त्याला त्यांनी उपदेश दिला तर त्याची काही हानी होत नाही आणि दुसऱ्याचं कल्याण पण होऊ शकतं, आणि तो कितीही तितिक्षा किंवा सहन करू शकतो आणि आपला मार्ग आक्रमण करू शकतो. पण अपरिपक्व दशेत असणारा जो पुरुष आहे त्याच्यासाठी ह्या जी दुष्ट लोकांची संगती टाळावी आणि त्यांना उपदेश करण्याच्या भानगडीत कधी पडू नये, असं तुकोबाराय ह्या प्रस्तुत अभंगात सांगतात. की खोकरी आधन होय पाकसिद्धी, हे तो घडो कधी शकेचे ना. खापराचे अंगी घासिता परिस, न पालटे किस काढिलिया. पालथे घागरी रिचविता जळ, तुका म्हणे खळ तैसे कथे. म्हणून हे जे आपण जे हे आनंद भोगतो तर हा आनंदाविषयी तुकाराम महाराज म्हणतात, आनंदे एकांती प्रेमे ओसंडत, घेऊ अगणित प्रेमसुख. गौप्य धन नये वारा लागो यास, पाहो नये वास दुर्जनांची, असं सांगतात. आपण जेव्हा हा आनंद घेतो ना त्याच्यामध्ये ज्या लोकांना याच्यामध्ये रस नाही अशा लोकांना समाविष्ट करून घेऊ नये. उलट आपण आनंदाने एकांतामध्ये प्रेमाने ओसंडून जाऊन अगणित असणारं हे जे भक्तिप्रेम आहे या भक्तिप्रेमाचा सत्संगतीमध्ये आपण आस्वादन करावं, रसास्वादन करावं, असं सांगतात. तीच गोष्ट इथं सांगतात, उदाहरण देऊन सांगतात आपल्याला तुकोबाराय की खोकरी आधन होय पाकसिद्धी, हे तो घडो कधी शकेचे ना. आपल्याजवळ खोकर म्हणजे फुटलेलं मडकं आहे, त्याला छिद्र आहे किंवा पाणी त्याच्यातून गळतं आहे आणि त्याच्यामध्ये पाकसिद्धी आधन होय, त्याच्यामध्ये पाकसिद्धी होईल म्हणजे स्वयंपाक पूर्ण होईल. हे तो कधी घडवू शकायचे ना, हे तर कधीच घडू शकत नाही. कारण तुम्ही भात शिजायला टाकला आणि पाणी गळून गेलं, भात शिजला असं कधी होईल का? होणारच नाही. खापराचे अंगी घासिता परिस, न पालटे किस काढिलिया. आता तुम परिस आहे आणि परिस लोखंडाला लावला तर त्या ठिकाणी त्याचं सोनं होतं, परंतु परिस हा लोखंड असलं ते गंजलेलं का होईना लोखंड असू दे, ते काय पोलाद पाहिजे फार त्याला लोखंडाचा मोठा शुद्ध स्वरूप पाहिजे असं काही नाही, पण ते कमी कमी लोखंड तर पाहिजे ना. पण त्याच्याऐवजी जर खापर खुंटी आहे आणि तिला जर तुम्ही परिस लावला आणि मग आता इथं सोनं झालं आहे का पाहून तुम्ही जर त्याचा किस काढायला लागले तर एक कणसुद्धा सोन्याचा होणं शक्य नाही. खापराच्या अंगी घासिता परिस, खापराच्या शरीराला किंवा अंगाला तुम्ही कितीही परिस घासला तरी किस काढिलिया न पाटे, आणि त्याचं जर तुम्ही कण बाजूला करून पाहायला गेले तर या ठिकाणी न पालटे, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही. पालथे घागरी रिचविता जळ, आणि पालथी घागर टाकली आणि तिच्यावरून कितीही जळ रिचविता पाणी ओतलं तरी सुद्धा त्या ठिकाणी ती घागर भरली असं कधी होत नाही. तुका म्हणे खळ तैसे कथे, तर तसं म्हणतात तुकाराम महाराज, तैसे खळ, तसे जे खळ किंवा खल म्हणजे दुष्ट लोक जे आहेत, दुर्जन लोक आहे, शास्त्राचा ज्यांना संस्कार नाही किंवा विषयी नाही तर पामर आहेत, अशा पामर लोकांना जर त्या कथेमध्ये किती तुम्ही बसवलं तरी त्याच्यामध्ये उपयोग नाही. स्वामी महाराज विनोदाने घडलेली गोष्ट सांगायचे की ते त्यांच्या मळ्यामध्ये जायचे आणि गावात पुन्हा संध्याकाळी दिवसभर मळ्यात थांबून यायचे. रस्त्याने येताना त्या गावामध्ये पूर्वी फार दारूच्या भट्ट्या होत्या, प्रसिद्ध होते त्या तालुक्यामध्ये ते गाव, आणि सगळे लोक ते व्यवसाय करत होते. तर ते येताना स्वामी महाराज त्यांना म्हणायचे की तुम्ही हा व्यवसाय करू नका, दुसरा काही व्यवसाय करा, तुम्हाला मदत करू, पण ह्याच्यामधून तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचे कल्याण होणार नाही. हे हातभट्टीचा तुम्ही व्यवसाय करता, लोकांचं जीवन बर्बाद होतं, हे तुम्ही करू नका. तर ते लोक म्हणायचे नाही, आमचा हा उपजीविकेचं साधन आहे. स्वामी महाराजांनी एक दिवस आले एकदम त्यांच्या त्या भट्टीवर आणि त्यांनी सांगितलं, आता उद्या जर संध्याकाळी दिसले तर खबरदार. ते पण मोठे पैलवान होते आणि श्रीमंत होते. ते म्हणजे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, आत्ता जे आहे तर तू उद्या जर तुम्ही मला इथं दिसले तर बघा खबरदार म्हणे तुमचं काय स्थिती होईल ते. तर ते लोक काही बोलले नाही त्यांना. आणि दुसऱ्या दिवशी स्वामी महाराज आले तेव्हा सगळे एकत्र होऊन त्या ठिकाणी तेच आडवे आले त्यांना
तर ते म्हणे आप्पा, त्यांना आप्पा म्हणत होते, आप्पा तुम्ही आता आम्हाला पुन्हा कधी असं म्हणायला तिथं येऊ नका आमच्याजवळ. तुम्ही तुमच्या वाटेने जाताना आम्ही तुमचं दुरून दर्शन करतो, तुम्ही पवित्र आत्मा आहे, पण आमच्या ह्याच्यामध्ये काही पडू नका. आणि जर तुम्ही पडले तर आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला खाली पाडू आणि तुमच्या तोंडात त्या मद्य जे आहे ते मद्य ओतू म्हणे. स्वामी महाराज म्हणले तुम्ही खुशाल राहा, चांगले राहा, मी आता उद्यापासून येणार नाही तुमच्याकडे. तर ते म्हणतात की पालथे घागरी रिचविता जळ, तुका म्हणे खळ तैसे बोले. आता एक जो मनुष्य आहे तर तो मनुष्य असा आहे, अधम अशा स्वरूपाचा आहे आणि तो आपल्या आयुष्याचं कधीही कल्याण व्हावं असं कुठलंही कार्य करत नाही. तर त्याचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात की नागले देखोनी चांगले बोले, आपुले वेचुनी त्यापुढे खुले, आधमाचे ओंगळ गुण उचित नेणे तो धर्म कोण, आर्तभूतान घाली पाण्याची चुळ, न मागे त्याशी घाली साखर गुळ, एकाशी धड न बोले वाचा, एकाशी म्हणे मी तुझे बांधीचा, एका देखोनी लपवी भाकरी, एकाशी आड पडोनी हो करी, तुका म्हणे ते गाढव पशु, लाभेविन केला आयुष्याचा नाशू. नागले देखोनी चांगले बोले, ते म्हणतात नागले देखून म्हणजे एखादा मनुष्य चांगला सुसंस्कृत आहे, श्रीमंत आहे, शहरात राहणार आहे असा जर असला तर त्याला चांगलं बोलतो. आणि आपुले वेचून त्यापुढे खुले, आणि आपल्याजवळ काही धनसंपत्ती आहे ती पण त्याच्यासाठी खर्च करतो, कारण तो श्रीमंत आहे, मान्यता प्राप्त झालेला आहे. असा पुरुष जर आला तर त्याला आपलं स्वतःचं धन खर्च करतो आणि त्याच्याबरोबर चांगला मोकळेपणाने बोलतो. आधमाचे ओंगळ गुण उचित नेणे तो धर्म कोण. आणि जर एखादा मनुष्य भिकारी आला म्हणतो की मला थोडंसं, मी आज सकाळपासून उपाशी आहे, तर त्याला आपली शिळ्या भाकरीचा तुकडासुद्धा देत नाही. आणि जर एखादा पुढारी आला की जो त्याला आपल्या जोड्यासमोर सुद्धा उभं करू नये आणि त्याला मात्र त्याची व्यवस्था करतो, त्याची संपूर्ण व्यवस्था करतो. आईशे आधमाचे काय आधमाचे ओंगळ गुण असे त्याच्या ओंगळ शब्द आहे. म्हणजे अशा त्या आधम पुरुष जो असतो म्हणजे मूर्ख असतो त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे गुण आहेत. पण कोणते गुण? ओंगळ गुण. गुण म्हणजे सद्गुण नाही, म्हणजे दुर्गुण. ओंगळ गुण म्हणजे असे त्याचे दुर्गुण आहे. आणि उचित नेणे, कोणत्या वेळेला काय करावं हे त्याला कळत नाही. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, अशा प्रकारचा हा पुरुष आहे. त्याला उचित काय आहे आणि अनुचित काय आहे हे कळत नाही. बरं, याविषयी धर्माने काय सांगितलेलं आहे? धर्म म्हणजे या ठिकाणी वेदविहिता धर्म, वेदाने जो सांगितलेला त्याला धर्म म्हणतात. तेव्हा ह्या प्रसंगी आपण काय करावं आणि काय करू नये हा वेद सांगतो. तर त्या वेदाची त्याला वेद तो नेणे कोण, धर्म तो नेणे कोण? वेदाने सांगितलेला धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे याचं त्याला ज्ञानही नाही. बरं, ते ज्ञान व्हावं म्हणून संतांच्या जवळही तो फिरकत देखील नाही. आता आर्तभूता न घाली पाण्याची चुळ, आणि एखादा मनुष्य आर्त झालेला आहे म्हणजे ताणेने व्याकुळ झालेला आहे तर त्याला चुळभर पाणीसुद्धा देत नाही. आणि न मागे त्याशी घाली साखर गुळ. आणि दुसरा जो आहे त्या श्रीमंत आहे, त्याला डायबिटीज झालेला आहे आणि त्याला गोड खायचं नाही, तरी म्हणतो एक गुलाबजामुन अजून घ्या, आहे की नाही? कारण त्याच्यापासून माहीत आहे की हा उद्या आपलं काहीतरी अनधिकृत काम करायचं असलं जीवनामध्ये तर हाच महात्मा आपल्याला मदत करणार आहे. म्हणून तो म्हणतो की त्याला साखर गुळ घालतो. आणि एकाशी धड न बोले वाचा, एकाशी म्हणे मी तुझ्या बांधीचा. आणि तो एक जो आहे तर त्याला असं सांगतात की एकाशी धड न बोले वाचा, त्या माणसाची चांगला बोलत सुद्धा नाही. आणि एकाशी म्हणे मी तुझे बांबूचा, आणि दुसऱ्याला काय म्हणतो मी तुझे बांधीचा. म्हणजे या ठिकाणी आज काय सांगतात की त्याला सांगतो की मी तुझे बांधीचा म्हणजे मी तू जे सांगशील ना ते मी ऐकणार आहे. म्हणजे मी तुझा काय आहे बांधील की माझी तुझ्याशी आहे, तुम्ही सांगावं मी ऐकावं, अशा प्रकारचं एकाला म्हणतो. आणि एका देखोनी लपवी भाकरी,
आणि जर एखादा मनुष्य आला, त्याला भूक लागलेली आहे आणि याच्याजवळ भाकरी असली तर ती भाकरी लपवून ठेवतो. ते खूप तुकोबारायांचे अभंग याच्याविषयी येतीलच आता ते प्रसंगाने. तर त्याच्यामध्ये तो त्याला भाकरी देत नाही, उलट भाकरी काय करून तो लपवून ठेवतो. का त्या अभंग आहेत ना त्याच्याविषयी काय बरं की आलं कोणी तर म्हणतो माझ्या घरी आता कोणीच नाही, घरी कोणीच नाही असं सांगतो. आणि तो एक अभंगच आहे सगळा. आता घरी कोणी नाही. आणि जर श्राद्ध करायचं झालं ना तर ते श्राद्धसुद्धा दुसऱ्या जीव घालायचं नको वाटतं. म्हणून तो म्हणतो आपण जे जावयाला समजा जीव किंवा कोणाला पाहुण्याला बोलायचं एक दाम्पत्य, तर तू मी नवरा बायको आहेत, आपण खाल्लं म्हणजे झालं, जेवण झालं, अतिथीला जेवण घातल्यासारखं आहे, वेगळं घालण्याची गरजच नाही असं तो सांगतो. असं आहे ना अभंग. तर त्याच्यामध्ये सांगतात की हां ते हे घ्या. तर त्याच्यामुळे पटपट वाचा. ठीक आहे. तर ते म्हणतात एका देखोनी लपवी भाकरी, त्याला पाहून भाकरी लपवतो आणि एकाशी आड पडोनी हो करी. आणि दुसरा जर जावई वगैरे पाहुणा आला असला आणि तो जायला लागला तर घरात आडवा पडतो, काही करा, माझ्यावर कृपा करा, आज तुम्ही जाऊ नका, आज आमचा बेत वेगळाच आपल्यासाठी ठेवलेला आहे असं म्हणतो. तर ह्या पुरुषाचं वर्णन करताना म्हणतात तुका म्हणे ते गाढव पशु लाभेविन केला आयुष्याचा नाशो. ते म्हणतात की असे जे लोक आहेत ना ते काय पशु आहेत, म्हणजे 4 पायाचे आहेत. परंतु 4 पायाच्या प्राण्यामध्ये काही प्राणी चांगले असतात, दिसायला माणसाला आवडतात, पण हा गाढव आहे की कोणालाही न आवडणारा असा हा पशु आहे. आणि त्याने जीवनातमध्ये किती कष्ट केले, धन वगैरे मिळवलं नाही का, कीर्ती मिळवली का नाही, पण ते म्हणतात हा काही खरा लाभ नाही. तो का म्हणे लाभ काय तो विचारा. खरा लाभ त्यांनी कधी करून घेतलेला नाही. मग लाभ न होता लाभेविन केला आयुष्याचा नाशू. खरा लाभ परमार्थ आहे आणि त्या परमार्थाचा लाभ न करून घेता त्याने आपल्या आयुष्याचा नाश केलेला आहे असं सांगतात. आता तुकाराम महाराज, काही लोक जे आहेत ना लोकांना उपदेश करण्यात पटाईत आहेत, परंतु आपल्या स्वतःचं आचरण मात्र तसं नाही. तेव्हा ज्या लोकांच्या ठिकाणी कितीही जरी त्यांचं ज्ञान असेल आणि त्यांचा आचार नसेल तर अशा लोकांच्या संगतीतही जाऊ नये आणि त्यांचं ज्ञानही ऐकू नये. म्हणून तुकोबाराय आपल्याला सावध करतात की पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, जनी दृष्टी भेटी न होत्याची, नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला, पोह नये काशे लावी तो अनिक, म्हणावे त्या मूर्खा काय आता, शिनले ते गेले शिनलियापाशी, झाली त्या दोघांशी एकगती, तुका म्हणे अहो देवा दीननाथा, दर्शन आता नको त्याचे. आता आपल्या जीवनामध्ये एक व्यक्तिमत्व कधीच येऊ नये असं तुकाराम महाराजांना वाटतं. ते कोणतं, त्याची गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कानावर सुद्धा मला घ्यायला नको वाटतं. हा कोण आहे? पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, जनी दृष्टी भेटी न हो त्याची. तर जो पिंड म्हणजे आपलं हे शरीररूपी जे पिंड आहे याचंच पोषण करायचं, याचंच अंजन भंजन करायचं, एवढंच त्याचं ज्ञान. त्याच्या पलीकडं काही आत्मा आहे, धर्म आहे, साधना आहे याचं त्याला ज्ञानच नाही. असा जो केवळ पिंडालाच पुष्ट करणारा जो पुरुष आहे आणि तो जरी मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी जरी करत असला तरीसुद्धा त्याच्या ज्ञानगोष्टी त्या जळू देत म्हणतात. जणी दृष्टी भेटी न हो त्याची. तुकाराम महाराज जणी हे अव्यास आहे, कदाचित त्याची भेटी होईल पण जणी म्हणजे ती भेट होऊ देऊ नको. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की असा जर मनुष्य असेल, केवळ त्यांनी कधी पाहिलं ना, ते स्वामी महाराज म्हणायचे की त्याचा गंध वाकडा झाला तर 4 वेळा पुसतो आरशात पाहून, किंवा टोपीचा कोणा कुठं वाकडा झाला तर 4 वेळा करतो. आणि कीर्तनामध्ये मात्र सांगतो भक्ती न मन वैराग्य तो त्याग. असा जर कोणी सांगत असेल तर म्हणतात त्या पिंड पोषकाच्या जळो ज्ञान गोष्टी, जनी दृष्टी भेटी न हो त्याची, कदाचित त्याची भेट होईल.
तशी तर काय बोलणार तर नाही, पण दृष्टादृष्टसुद्धा जरी झाली तरी ती त्याची कदाचित होईल, म्हणजे मी घेणारही नाही. पण काय सांगावं, प्रारब्ध प्राप्त कोणता क्षण कोणाच्या संगतीत यायचा. पण मला त्याच्या डोळ्याला डोळासुद्धा मला कधी भिडवण्याची वेळ येऊ नये. ते म्हणतात. पण अहो तुम्हाला माहिती आहे का, आज समाजात त्याला किती पद्मश्री काय 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 पदव्या मिळालेले आहेत ते, आणि लोकांना किती त्यांनी जनजागृती केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पण त्याचा आचार विचार जर धड नसेल तर नाही संत चिन्हे उमटली अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला. या ठिकाणी म्हणतात संतांचं जीवन सांगायचं झालं तर संतच झाला पाहिजे. पण संतांची लक्षणं सांगितलेत, आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच, हे त्याच्या ठिकाणी काहीच नाही. नाही संत चिन्हे उमटली अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला. या ठिकाणी ज्यांनी व्यसनमुक्तीवर हे व्याख्यान केलं तोच त्या व्यसनाचा अधीन झालेला जर असला तर ह्याच्या व्यसनमुक्तीच्या गोष्टी ऐकून काय उपयोग होणार आहे. म्हणून म्हणतात नाही संत चिन्हे उमटलेली अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला. इथं पात्र झाला म्हणजे अपात्र असताना जणू काही पात्र झाला नाही. तुम्ही म्हणा असा जो पुरुष आहे तोच उपदेशासाठी पात्र आहे असं नाही. तुकाराम महाराजांची बोलण्याची भाषा आहे, हे उल्हानं दिलेलं आहे त्याला. पोह नये कासे लावितो अनिक, म्हणावे ते मूर्खा काय आता. पोह नये, स्वतःला पोहता येत नाही आणि अनिक काशे लावतो आणि सगळ्यांना म्हणतो माझ्या कमरेला धरा, मी तुम्हाला बुडू देणार नाही. आता हाच बुडणार आहे तर त्यांना काय करणार आहे. म्हणावे त्या मूर्खा काय आता, त्या मूर्खाला काय बरं म्हणावं. यांचे सांगितलं आहे रामतीर्थांनी की समाजातील सगळ्यात मोठ्या विषवल्ली जर कोणत्या असतील तर त्या कोणत्या आहेत, ज्यांना स्वतःचं स्वतः कोणत्याही प्रकारचं आचार सद्विचार नाही, सत्कृती नाही आणि सद्भावना नाही. आणि असे पुरुष ज्या वेळेला लोकांच्यामध्ये सद्भावना, सद्विचार आणि सत्कृती यांचा प्रचार करतात तर हे खऱ्या अर्थाने समाजातल्या विषवल्ली आहेत असं त्यांनी सांगितलं. आता शिनले ते गेले, शिनलियापाशी झाली त्या दोघांशी एक गती. आता एक मनुष्य श्रमाने खूप कष्ट पावलेला आहे आणि त्याचं काय आहे, त्याच्या डोक्यावर आहे एक मनाचा भारा आणि त्याला कष्ट झाले, घामाघूम झाला. दुसरा शेजारी चालला होता, त्याला म्हणतो थोडी मदत कर ना, थोडं मला खाली ओझं उतर आणि पुन्हा काय कर, पुन्हा माझ्या डोक्यावर थोडं विश्रांती झाल्यावर दे. तो म्हणतो माझ्या डोक्यावर सव्वा मनाचं आहे, तुला तुझं कुठं मी उतरणार. म्हणून म्हणतात झाली त्या दोघांशी एक गती. त्या दोघांची सारखी स्थिती, गती म्हणजे स्थिती होते. तुका म्हणे अहो देवा दीनानाथा, दर्शन आता नको त्याचे. तर म्हणतात आता मी तर माझ्या मनाने मला पुष्कळ वाटतं हे नको, पण आता याच्यामध्ये माझं नाही, भगवंताची कृपा असेल तर दुर्जनांची भेट होणार नाही. म्हणून ते म्हणतात की तुका म्हणे अहो, अहो दीनानाथा, दीनांचा स्वामी असणाऱ्या, सर्व समर्थ असणाऱ्या परमात्मन हे पांडुरंगा, आता त्यांचे दर्शन नको, मला त्या अशा लोकांचं दर्शनसुद्धा नको. तर ते म्हणतात मग असं जे असे लोक कोणकोणते आहेत, तुकाराम महाराज अजून त्याचं थोडं स्पष्टीकरण करून सांगतात. संत चिन्हे लेवणी अंगी, भूषण मिरविती जगी, पडिले दुःखाचे सागरी, वाहवले भवपुरी, कामक्रोध लोभचित्ती, वरी दाविती विरक्ती, आशापाशी बांधोनी चित्त, म्हणती झालो आम्ही युक्त, त्याचे लागले संगती, झाली त्याशी तेची गती, तुका म्हणे शब्दज्ञाने, जग नाडी येले तेणे. संत चिन्हे लेवणी अंगी, संतांची जी ही बाह्य आडंबर त्याला करतात ना, दांभिकपणा, हा लोकांच्या लक्षात येत नाही. पंढरपूरच्या वाटेवर एक तरी चोरी व्हायला पाहिजे का? नाही. पंढरपूरच्या वाळवंटात चोरी व्हायला पाहिजे का? नाही. कारण तिथं जर पाहिले तर पार वासुदेवापासून स्नान करणारे सगळे वारकरी, आपल्या उभा गंध लावलेले, तुळशी माळा असणारे, श्वेतवस्त्रधारी सगळे असतात. त्यांच्याकडे पाहिलं की जो मनुष्य नास्तिक आला तरी त्याच्या हृदयाला पाना फुटेल असं ते वायुमंडल असतं. परंतु त्याच्यामध्ये हे जे लोक आहेत, काही लोक का चोऱ्या होतात तर संत चिन्हे लेवणी अंगी, ते संत वृत्तीने संत नसतात, बाहेरच्या अंगाने बहिरंग अशा प्रकारचं आडंबर, म्हणून त्यांनी तुळशी माळा वगैरे श्वेतवस्त्र धारण केलेलं असतं. संत चिन्हे लेवणी अंगी, भूषण मिरविती जगी, संतांची जी चिन्ह आहेत म्हणजे माळा, मुद्रा, हे 12 मुद्रा त्यांनी हे केलेले असतात आणि
त्या संतांची चिन्ह किंवा त्याच्या असणारी जी बाह्य लक्षणं आहेत ते आपल्या अंगावर धारण करतात आणि जगी भूषण मिरवते आणि जगात मोठं प्रौढी मिळवतात की आम्ही संत आहोत, आहे की हरिभक्ती परायण आहोत. पडिले दुःखाचे सागरी, परंतु यांची स्थिती काय होतात की ते दुःखाच्याच समुद्रात पडत असताना. मनुष्याला दुसऱ्याला फसवणं सोपं आहे, पण आपल्याला फसवू शकत नाही. आणि शास्त्राचे नियम आहे ते अकाट्य आहे. त्यामुळं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, म्हणून त्यांना दुःखाच्या समुद्रात पडतात. आणि हा जो संसाररूपी भवपूर संसाररूपी समुद्र आहे त्याच्यामध्ये वाहवत जातात. वर पाहिलं तरी वरी दावी ती विरक्ती, वरवर खूप वैराग्यवान दिसतात, पण काम क्रोध लोभ चित्ती, परंतु त्यांच्या अंतकरणात काम असतो, क्रोध असतो, लोभ असतो. आशापाशी बांधोनी चित्त म्हणती झालो आम्ही युक्त. आशारूपी पाश राहिले का काही? आशापाशी बांधोनी चित्त म्हणती आम्ही झालो मुक्त, असा पाठ आहे. नित मुद्रांदोष झाला. त्यांनी काय केले, आशारूपी पाशाला ते बांधलेले आहेत. चित्त त्यांचं आशेपाशी, म्हणजे चित्तात कायम काय आहे, आशा आहे. आणि ते म्हणतात आम्ही नैराश्यतेला प्राप्त झालेलो आहे, आम्ही विरक्त आहोत, आम्हाला कशाही विषयी अंतकरणामध्ये इच्छा राहिलेली नाही. आता आम्ही सोहळ्या ओळ्या राहिलो निराळा, पासोनी सकळा अवघ्या धुरी. आम्ही इतके सर्वाच्या अतीत आहोत, विरक्त आहोत. त्यांचे लागले संगती झाली त्याशी तेची गती. आणि असे लोकांच्या जर जे लोक संगतीत जातील त्यांची गती काय होईल, जी त्यांची आहे तीच होईल. की बैसता काय चोराचे संगती, तुकाराम महाराज म्हणतात बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, आणि धावनिया चिंदी देखताई चिंदी मन धावे. या ठिकाणी चोराच्या शेजारी बसलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, एखाद्याच्या रस्त्यावर पडलेली चिंधी जरी पाहिली तरी ती घ्यावा वाटेल. असे म्हणून यांच्या संगती जे लागले त्यांची तीच गती झाली. तो का म्हणे शब्दज्ञाने जग नाडी येले तेने. आणि त्याला जे शब्दज्ञान आहे त्या शब्दज्ञान काय आहे, याच्यामध्ये आपले जे लोक जास्त फसतात ना ते शब्दज्ञानाने फसतात. की अमुक जो मनुष्य आहे किती विद्वान आहे, सांगितलेला विषय पुन्हा आज सांगितलेला विषय मरेपर्यंत पुन्हा कधीच येत नाही, इतकं तो वेगवेगळं सांगतो. कारण त्याचं कुठंच एका ठिकाणी मन स्थिर नाही, नाही एक निश्चय, नाही एक साधना, नाही एक इष्ट, आहे की नाही. म्हणून म्हणतात त्यांच्या तुका म्हणे शब्दज्ञाने, त्या शब्दज्ञानाने त्यांना तेने जग नाडी येले. ह्या पुरुषांनी सगळ्या जगाला हे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करून सगळ्या जगालाही फसवून टाकलं. या ठिकाणी ब्रह्मज्ञान जे आहे काय निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेधा. याच्यानंतर सांगतात की आता मग अशा वेळेला काय करायचं. हे सगळं जर करायचं असेल तर मग आपण काय करावं. तर अशा जे भोंदू लोक आहेत, काय ऐसे कैसे काय झाले भोंदू, आणि कर्म करोनी म्हणती साधू. मग याच्याऐवजी आपल्याला साधूही ओळखता येत नाही, काही करता येत नाही. मग आपल्या जीवनामध्ये तो करावं तरी काय. तर तुकाराम महाराज सांगतात आता असं करा तुम्ही, रामकृष्ण आईशी उच्चारीन नामे नाचेन मी प्रेमे संतापुढे. काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. चिंता मोह आशा ठेवीन निराळी, देईन हा बळी जीव पायी. तुका म्हणे काही उरो नेदी उरी, सांडी नये थोरी ओवाळोनी. आपण काय मनुष्याला जोपर्यंत योग्य संगती किंवा श्रीगुरु जीवनात आले नाहीत, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार असे श्रीगुरु आपल्या जीवनात आले नाही आणि ते काही संत रस्त्यावर पडलेले नाही, मग अशा संतांची भेट व्हायची असेल तर एक उपाय तुकोबारायांनी सांगितलेला आहे. तो म्हणजे कोणता, की माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु, पडिये देवभाव पुरवी वासना आणि ते आपणा पाशी न्यावे. आपण परमात्म्याचं भजन करावं, आपल्या इष्टदेवतेचं भजन करावं, त्याच्या नामाचा उच्चार करावा. त्यामुळं तोच देव काय होतो, गुरुरूपाने आपल्याला भेट देतो. तीच गोष्ट तुकोबाराय ह्या अभंगात सांगतात. रामकृष्ण आईशी उच्चारीनं नामे,
नाचेन मी प्रेमे संतापुढे. तोपर्यंत जे जे संत सज्जन आपल्याला कोणी भेटतील ते आपल्या इष्टाचीच रूपं आहेत किंवा इष्टाचं दर्शन करण्याला ते आपल्याला मदत करणार आहे. म्हणून आपण रामकृष्ण हरी या नामाचा उच्चार करावा आणि संतांच्या संगतीत प्रेमाने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने किंवा संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा किंवा त्या तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते. अशा प्रकाराने नाचेन मी पुढे प्रेमे संतापुढे. संतांच्या पुढे प्रेमाने आनंदायचं, गायन करायचं, नर्तन करायचं, सेवा करायची आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. पण हे करीत असताना लगेच काय परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. तर त्यावेळेला मग कसं करायचं? इकडचं संसाराचं सुख सोडायचं, इकडं संत संगतीत राहायचं, केवळ दृढ विश्वास ठेवायचा. त्या नामाचं फलही प्राप्त झालं नाही आणि तुम्ही तर म्हणता की सारखं रामनामाचं उच्चारण करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत श्रद्धातिशय पाहिजे. ही गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात की ही गोष्ट श्रद्धेने करायची, तुम्हाला फल निश्चित होणार आहे. पण त्या श्रद्धेचं स्वरूप अकाट्य असलं पाहिजे. ती श्रद्धा कशी असली पाहिजे? काय घडेल ते घडोया शेवटी. काय घडायचं ते घडेल. मी आत्तापर्यंत सगळे जन्म जे आहेत हे जीवांच्या संगतीतच घालवलेले आहेत. या ठिकाणी म्हणून तर मला जन्म आला, किंवा जडाच्या ठिकाणी मी सुखाचा शोध केला म्हणून तर मला जन्म आला, म्हणून तर मला काही बरोबर आलेलं नाही हे माझा अनुभव आहे. नेता येणार नाही हे निश्चित आहे. मग आता काय घडेल ते घडूया शेवटी. एक जन्म कोरा मी संतांच्या आज्ञेवरून माझा जीवभाव ओवाळून टाकीन, निंबलोन करीन, अशा निश्चयात असलं पाहिजे. आणि काय घडायचं ते घडू द्या. लाभ होईल नाहीतर तुटी होईल हे देवाला माहीत. मी परमार्थाला लागलो ना, मी घाई कशाला करतो? त्यांनी सांगितलं की परमार्थाला लागण्याची घाई करायची, साधना करीत असताना फळ कधी मिळालं काय मिळालं नाही याच्यात विचार करायचा नाही, साधना करत राहायची. म्हणून तुकोबारायांचा एक अभंग पण आहे की तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्याविन. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो परमात्मा जो आहे, कोणातरी एका काळी म्हणशील माझी बाळे, शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. आणि एक व्यवहारात मी किती वाट पाहतो. व्यवहारामध्ये आज धान्य पेरतो, मला लगेच उद्या मी त्याची सवंगणी करायला जात नाही याच्यामध्ये. म्हणून त्याचं गर्भस्थापना झाली म्हणजे काही गर्भ परिपक्व होत नाही. तसंच इथंसुद्धा मी आज साधना करीत राहील, वेळ येईल तेव्हा परमात्मा मला भेट देईल. उलट मला काय करायचे त्याचे भेटून मला चिंतन महत्त्वाचं आहे. त्या साधनावर माणसाची एवढी प्रीती असली पाहिजे की साध्य प्राप्त झालं तर साध्य प्राप्त झालं, प्रवास संपला, साधन संपलं. तर हे साधनच असं आहे की उलट मला जितका काळ परमात्मा भेटणार नाही तितकं चांगलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे, करावे चिंतन आणि त्याची बरवे न भेटोनी, बरवा अंगी राहे भाव तंगतोची जाणा देव. असं प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणून म्हणतात की काय घडेल ते घडूया शेवटी, लाभ आणि तुटी. लाभ होईल नाही तर नुकसान होईल हे देवाला माहीत. चिंतामुळं आशा ठेवीनं निराळी. चिंता म्हणजे माणसाला जितका चित्ता जाळते एकदाच, पण चिंता पावली जाळते. परमार्थात लागला आणि चिंता करायची, चिंता सोडून द्यायची. सगळी ती चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, या ठिकाणी प्रवेश भितरी केला देवे. आपण फक्त देवाचं चिंतन करायचं, चिंता सोडायची, मोह सोडायचा. मोह म्हणजे वैचित्य. आपल्याला जो पदार्थ दुःखकारक आहे तो सुखकारक, पुत्र पत्नी काय यांचा तोडावा संबंध, आणि तेच आपल्याला बरे वाटतात. तर ते सांगतात त्यांच्याविषयीचा मोह सोडावा, नंतर आपल्याला हे प्राप्त व्हावं ते प्राप्त व्हावं अशा आशेचा त्याग करावा आणि आपला जीव हा भगवंताच्या चरणी बलिदान करावं, म्हणजे भगवंताच्या चरणी समर्पण करावा. आणि असं झालं तुका म्हणे काही उरो निधी उरी, काही उरोनिधी, माझ्याजवळ काही शिल्लक ठेवणार नाही. जे जे काही करीतो देवा आणि ते सेवा समर्पे. हे सगळं माझं काया वाचा मन त्या परमात्म्याला मी देईन आणि सांडीनं हे थोरी ओवाळवणी. आणि मी लोकांमध्ये तुम्ही श्रीमंत आहे, कीर्तिवान आहे, ही जी थोरवी आहे ही ते देवापडती मी तुल्य मानणार कसपटासारखी. आणि मी देवाचा दास आहे, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मद. या रीतीनं जीवन यापन करीन. आता ते आज सांगतात. मग काही लोक तर आम्हाला असं म्हणतात की तुम्ही शास्त्राध्ययन केलं पाहिजे.
हे काय आहे, अतिंद्रिय असणारे धर्म आणि ब्रह्म याचं ज्ञान वेदा वाचून होत नाही. मग आता वेदाचं अध्ययन कुठे करू? आम्हाला तर उपनयन संस्कारही झाला नाही, संस्कृतही येत नाही, वेदाचं अध्ययन केलं तरी स्वतःच्या बुद्धीनं कळतही नाही, आमचं जीवनही फार थोडं राहिलं आहे. अशा वेळेला आम्ही काय करायचं असं जर विचारलं, तुकाराम महाराज म्हणतात काळजीच करू नका, त्याच्यासाठीच मी अवताराला आलेलो आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि वेरानी वावा भार माता. तुकाराम महाराज म्हणतात काय, आम्ही त्याच्या बाला धरिले हाती, वेद आम्हावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले हाती. तर काय करायचं? वेदाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, सांगा ना तुकोबर आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे. काय राहिले? हां, हरे राम कृष्ण हरी. आता अवतरण बदल तर याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये खरं मला समाधान कधी वाटेल, माझ्या जीवनात काय अपेक्षा आहे? तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही, माझी अपेक्षा एकच आहे की कागा कोणी न म्हणे पंढरीशी आई बोलावी ते पाही चालणे ते. तुकाराम म्हणतात कागा म्हणजे का बरं? कोणी न म्हणे, मला असं कोणीतरी यावं आणि मला असं त्यांनी निरोप द्यावा की पंढरीशी आई बोलावे ते आणि नेटे चाल पाहिजे. त्या ठिकाणी ते म्हणतात की पंढरपूरची जी आता आई आहे म्हणजे कोण आहे? विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, अशी जी पंढरपूरची माझी आई आहे आणि त्या आईनं आमच्याजवळ निरोप दिला आणि तुला लवकरात लवकर बोलावलेलं आहे. आणि असं जर कोणी निरोप सांगितला तो माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल. आणि त्यावेळेला माझ्या जीवनात झालेला सर्व शीन आणि भाग, तो सगळा भाग गेला, शीन गेला, अवघा झालासे आनंद, अशी माझी स्थिती होईल. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या, अशी माझी स्थिती होईल. काय होईल की तेव्हा माझ्या मना होय समाधान, माझ्या मनाचं समाधान होईल. म्हणजे अजून भेट नाही झाली, फक्त त्या आईनं तुला बोलावलं आहे असा संतांच्या हाती जर कोणी मला निरोप दिला तर तो माझ्या जीवनामध्ये सर्वात मोठं समाधानाचं क्षण आहे. आणि जाय सर्व शीन जन्मांतरीचा, अनेक जन्मांमध्ये झालेला सगळा शीनभाग हरून जाईल. तुका म्हणे माझी होईल माऊली बोरसोनी घाली प्रेम पान्हा. आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी माझी माऊली होईल. तिथं कोण असेल? मला जिनं बोलावलं ती माझी विठाई माऊली असेल आणि ती ओरसोनी प्रेम पाना घाली आणि तिला प्रेमाचा पाना फुटेल आणि तिला भरून येईल, ओसंडून तिच्या स्तनातलं दूध मला ती प्राशन करवील असं सांगतात. म्हणून प्रेमाचा पाना तो त्या ठिकाणी मला मोकळेपणाने पाजील असं सांगतात. ओरसोनी घाली प्रेम कान्हा. आता हे जे गोष्ट आहे आताच आपण सांगितलं त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये नेमकं काय करावं ते वेदाचा अर्थ तर आम्हाला कळत नाही. आणि वेदा वाचून दुसरं अतिंद्रिय गोष्टी, धर्म आणि ब्रह्माचं ज्ञान वेदा वाचून होत नाही. आणि वेद तर आमच्याकडून एवढ्या मोठ्या वेदाचं आलोडन होऊ शकत नाही. मग अशा वेळेला काय? तुकाराम महाराज म्हणतात वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधेला. वेद अनंत बोललेला आहे पण त्याचा अर्थ इतकाच आहे, विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. हा वेद अनंत बोललेला आहे. वेदू काय न बोले, तो अनंतावयी वेदा हा, परंतु त्याचं तात्पर्य मात्र काय आहे? अर्थ इतुकाची साधेला. त्यांनी एवढाच अर्थ म्हणजे एवढाच विषय सांगितलेला आहे की मनुष्य जीवनामध्ये करावं काय? विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. त्यांनी विठोबाला शरण जावं आणि निज निष्ठा, निज शब्दाचा अर्थ इथं अंतःकरण, अंतःकरणाने निष्ठा, नित्य निरंतर स्थिती, अंतःकरणाने काय करावं? नामगायन करावं. मग सारखं परमात्म्याचं नामाचं गायन करावं आणि ती अंतःकरणाची निष्ठा ठेवावी. निष्ठा ठेवावी म्हणजे नामस्मरणानेच माझा उद्धार होणार आहे, याच्यामध्ये मला तिळमात्र संशय नाही. आणि आता मी क्षणक्षणाला काय, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, नृप पाहता आनंद साठवे. अशा प्रकारचं रात्रंदिवस मला जागृती स्वप्न सुषुप्ती एक, त्याच्यामध्ये मी नामस्मरण करीत राहील. सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. सगळी शास्त्र आहेत म्हणजे महाभारतासारखं जे इतिहास आहे,
रामायणासारखं काव्य आहे किंवा 4 वेद आहेत, अनेक स्मृतिग्रंथ आहेत, 18 पुराण आहेत, ह्या सगळ्या शास्त्रांचा विचार आणि त्यांनी अंती तुलाची निर्धार. शेवटी एवढाच निश्चय करून सांगितलेला आहे. काय निश्चय केला? विठोबाशी शरण जावे, परमात्म्याला शरण जावं आणि निजनिष्ठा नाम गावे, शरणागतीपूर्वक नामस्मरण करावं. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. जी सगळी 18 पुराणे त्यांचा हेत म्हणजे त्यांचं तात्पर्य काय असेल तर विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. नाही पाक होतं उफराटे चाली, बोलली ते केली व्हावी नीत. नाही मानू येतं वांजटाचे बोल, कोरडेचं फोल चवी नाही. तरुवरा आधी कोठे आहे फळ, चावट बरळ म्हणा त्याशी. तुका म्हणे किती ठकली तातडी, गव्हा नाही गोडी मांडे पर्या. म्हणजे नाही पाक होतो उफराटे चाली. आता जर एखाद्याने पाक करायचं ठरलं पण पाक होत नाही, म्हणजे स्वयंपाक पूर्णपणे होत नाही, कोणती उफराटी चाली, उलटं केलं तर म्हणजे चुलीत सरपण टाकायचं आणि मडक्यात काय करायचं, तांदूळ टाकायचे, तर स्वयंपाक होईल ना. पण यांनी काय केलं, मडक्यात सरपण टाकलं आणि चुलीत मडक्याचं आणि चुलीमध्ये तांदूळ टाकले, तर असं उलटी पद्धत केली तर त्या ठिकाणी स्वयंपाक कधी सिद्ध होईल का? होणार नाही. नाही मानू येतं वांजटाचे बोल, कोरडेची फोल चवी नाही. आता ते म्हणतात एखाद्याचे वांजट बोल म्हणजे व्यर्थ बोल आहे, म्हणजे त्याच्यात काय आहे, त्या बोलण्यात काही अर्थ नाही, ना त्याला त्याचा अनुभव, ना त्याचं साधन, आणि दुसऱ्याला उपदेश करायला लागला तर हा उपदेश बरं त्याचा पुन्हा कसा आहे, उफराटी चाली, त्याला साध्य साधन भावाचं पण ज्ञान नाही, कार्यकारण भावाचं ज्ञान नाही, सत्यमिथ्यत्वाचं ज्ञान नाही, धर्म अधर्माचं ज्ञान नाही. आणि असा जो पुरुष आहे तर त्याचे वांजट बोल आहे आणि कोरडेची फोल चवी नाही. आणि तो जरी किती बोलतला असला तर ते कोरडे आहेत, शुष्क आहे, अनुभवाशी ताडून पाहिलं असताना ते जुळून येत नाहीत. तरुवरा आधी कोठे आहे फळ, चावट बरळ म्हणा त्याशी. आता ते म्हणतात की एखादं तरुवर म्हणजे एखादं झाड आहे आणि त्याला आधी फळ आहे, कोठे फळ आहे, झाड लावण्यापूर्वीच तरुवरा झाडच लावलं नाही आणि फळाच्या शोधाला गेला, त्याला कधी फळ मिळेल का? मिळणारच नाही. त्याचप्रमाणे जर मनुष्य म्हणतो काही नाही, ब्रह्मसाक्षात्कार झाला नाही तरी तुम्ही काय मुक्त आहे, कशावर? मी सांगतो ना तुम्ही मुक्त आहे. बरं त्याला मुक्तीचा स्वतःला अनुभव आहे का? अनुभव नाही, मग हे वांजट बोल आहे. तर अशा पुरुषाला तुम्ही काय म्हणतात, चावट बरळ म्हणा त्याशी. तो बरळणारा आहे किंवा तो चावट आहे, चावट म्हणजे निरर्थक बडबड करणारा आहे, असं तुम्ही त्याला खुशाल म्हणा. ते म्हणतात काय, तुका म्हणे किती ठकली, बरोबर आहे ना, तुका म्हणे किती ठकली तातडी, गव्हा नाही गोडी मांडे पुऱ्या. आता सांगतात असे जे शब्दज्ञान करणारे लोक आहेत ना, त्यांनी इतकी तातडी केली, शब्दज्ञान करून घ्यायचं, अनुभवाचं काही नाही, अनुभवाचा पत्तासुद्धा नाही. आणि शब्दज्ञान मात्र खूप मोठमोठ्या ग्रंथांचा संभारच्या संभार त्यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. तुका म्हणे किती ठकली बापुडी, असे जे लोक आहेत हे सगळे फसलेले आहेत. परंतु त्याला म्हणतात गव्हा नाही गोडी मांडे पुऱ्या. अरे गव्हात गोडी नसते, त्या गव्हाचा जर रवा करायचा झाला तर त्याच्यात काय करावं लागतं, दूध, तूप, साखर हे सगळं मिश्रण व्यवस्थित करावं लागतं, म्हणजे पुऱ्या होत असतात, म्हणजे आणि मग त्याला गोडी येत असते. तसं पहिल्यांदा मनुष्याने चित्तशुद्धी करण्यासाठी काय निष्काम कर्मयोगाचं आचरण करावं अगोदर, नंतर त्या चित्ताला स्थिर करण्यासाठी परमात्म्याची भक्ती करावी, उपासना करावी, नंतर श्रवण मनन निधिध्यासनामध्ये प्रवृत्त व्हावं, तत्वपदार्थ शोधून मग त्याला ज्ञान होतं. आणि नुसतं शब्दाने बोलतच बसला सारखा तर काय होणार आहे. शरणानंद स्वामींना एकाने विचारले, आम्ही आयुष्यभर शास्त्राचा स्वाध्याय करण्यासाठी संपूर्ण जीवनाचा वेच केला तरी आता आम्हाला काहीच अनुभूती मात्र आली नाही. तर त्यांनी सांगितलं की आत्ता सध्या जर तुम्हाला सत्यातलं खऱ्यातलं खरं सांगायचं झालं तर तोच तुम्हाला अडसर झालेला आहे, तेवढा दूर करा म्हणजे तुम्ही मुक्तच आहात, असं सांगितलं. आलं ना लक्षात? झाली हरिकथा रंग ओसरला, उचिताशी आला पांडुरंग, वाटितो हे प्रेम उचिताचा दाता, घेरे तो आता धनीवरी, प्रेमदेवनिया अवघी सुखी केली, जी होती रंगली विठ्ठली ती.
तुके ते दुर्बळ देखिले संती मनवनी पुढती आणि येले. आता म्हणतात झाली हरिकथा, संतांनी हरिकथा केली, तिचा रंग ओसरला. त्या कथेचा जो रंग होता तो आता हळूहळू ओसरून गेला आणि सगळेजण आपापल्या घरी, हरिकथा झाली संपली, त्याच्यात रंगले होते, आता तो रंगही ओसरला आणि आपापल्या घरी जायला निघाले. तर ते म्हणतात की उचिताशी आला पांडुरंग, परंतु पांडुरंग परमात्मा दयाळू आहे, तो त्या ठिकाणी आला, कारण त्याला यांनी जे औचित्यपूर्ण असं हरिकथा केली होती, त्याच्यात रंगले होते, म्हणून त्यांना योग्य प्रसाद द्यावा म्हणून पांडुरंग आला. म्हणून पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आला आणि वाटितो हे प्रेम उचिताचा दाता घे रे तो आता धणीवरी. याच्यामध्ये एक अशा प्रकारचा त्याला म्हणायचं झालं तर ध्वन्य अर्थ आहे याच्यामध्ये, की मनुष्याने हरिकथा करीत राहावी, ऐकत राहावी आणि करीत राहावी. आणि हे केलं की हरिकथेत जर तो रंगला तर त्याच्या ठिकाणी ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आपोआप भरून येतात आणि पांडुरंग परमात्मा हा त्यांना भेट देतो. म्हणून भगवंताला सर्वात काय कथा शुभ करी, कथा सुख करी, कथा याची बरी विठोबाची, कथा मुक्त करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबा. भगवंताचं नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन माणसाने करतच राहावं या वाणीच्या द्वारा. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान, तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान, समाधी धरुनी राहे कथे, समाधी धरून राहे कथे. या ठिकाणी कथा म्हणजे ही समाधीच आहे. कथा करणं ही काय आहे, समाधीच आहे. म्हणून या जे भागवत सांगितलं ना त्याला कोणती भाषा म्हणतात, समाधीची भाषा. शुकाचार्यांनी परीक्षितेला जे सांगितलं ही भाषा कोणती आहे, समाधी भाषा. आणि पाहिलं तर काय कथा आहे, पण ही कथा हीच काय आहे, समाधी. कारण उलट असं म्हटलं यांनी की ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस. तुकोबाराय म्हणतात सोंपे वर्मा आम्हा सांगितले संती हाती टाळ दिंडी घेऊन नाचा, असं सांगितलं. समाधीचे सुख सांडला वाळूनी ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस, असा हाचा हा रस आहे. आता पुढे सांगतात उचिताशी आला पांडुरंग. हे सर्व उचित आहे. म्हणजे कथा ही जर तुम्ही केली तर पांडुरंग परमात्मा स्वतःहून आपल्याला त्याचं फल देण्यासाठी, प्रसाद देण्यासाठी येतो. आणि वाटितो हे प्रेम उचिताचा दाता घे रे तो आता धनीवरी. त्या साधकाला म्हणतात की हा परमात्मा जो आहे ना तो उचितच देणार आहे. उचिताचा 2 वेळा उचित शब्द आला. उचिताशी आला पांडुरंग म्हणजे साधनही उचित झालं आणि त्याचं फलसुद्धा काय आहे, उचित आहे. आणि फलदातासुद्धा कसं आहे, औचित्यपूर्ण असाच आहे. म्हणून उचिताचा दाता हे प्रेम वाटितो. आता कथा ऐकता ऐकता हे भक्तिप्रेम निर्माण होतं. नामसंकीर्तन कायम ऐकलं, स्वरूप संकीर्तन कायम ऐकलं की त्याला त्याच्याविषयी काय होतं, स्वरूपाविषयी प्रेम होतं, नामाविषयी प्रेम होतं. म्हणून आणि हा उचित देणारा कोण आहे, प्रेम देता कोण आहे, प्रेम देवाचे हे देणे. देहभाव जाय जेणे न धरावी मने शुद्धी देश काळाची. हा परमात्मा जो आहे तो परमात्माच हे त्याला प्रेम देत असतो. आणि आता काय फक्त घेरी तो आता धनीवरी. आणि माणसाने इच्छा कशाची करावी, हे जे प्रेम आहे हे मला अधिक द्यावं. किती प्रेम भगवंताने दिलं तरी तृप्ती होऊ नये. तृप्ती भुकेली काय करी माये जीवनी जीवन कैसे पाताने जत आहे. धनी धाये परी मन धाये परी मन धाले परी न धाये. पुढती पुढती राजा विठ्ठलू पाहे अशा प्रकारची त्याची स्थिती व्हावी. प्रेमदेवनिया अवघी सुखी केली जी होती रंगली विठ्ठली ती. आणि जे पांडुरंगाच्या भजनामध्ये रंगलेले होते कथेमध्ये त्यांना अवघी सुखी केली, त्यांना सगळ्यांना सुखी केलं देवाने. आणि जी होती रंगली विठ्ठली ती, विठ्ठलाच्या रंगामध्ये रंगली होती अगोदर, आता रंग ओसरायला लागला. भगवंतानी त्यांना पुन्हा त्याच्याविषयीचं प्रेमदान दिलं. आणि तुके ते दुर्बळ देखिले संती मनवनी पुढती आणि येले. ते म्हणतात की मी मात्र जे आहे तर मी काय होतं, दुर्बळ होतो.
आणि दुर्बळ होतो म्हणजे त्यांच्यापासून वंचित होतो. म्हणजे मी मात्र त्या कथेमध्ये रंगलो नव्हतो. असं मला दुर्बळ आहे असं संती देखील आहे असं मला पाहिलं की याला अजून मात्र प्रसाद मिळालेला नाही. मनवणी पुढं ते येले आणि मला आणखी पुढं बोलून घेतलं आणि तो प्रसाद त्यांनी मलासुद्धा दिला. म्हणजे संतांच्या संगतीत हा प्रसाद मिळतो. आता यानंतर सांगतात की ह्या संतांच्या संगतीत राहिलो आणि त्यांच्याप्रमाणे त्यांनी त्यांचं नामसंकीर्तन माझ्याकडून करून घेतलं. स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तनात माझं मन रमवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आज काय स्थिती झाली तर भय नाही भेव अनुतापी नव्हता जीव. आता माझं काय झालं, मग आम्ही संतांच्या संगतीत भजन केलं. मग आज आमचा अनुभव काय आहे, आज आमची स्थिती काय आहे? भय नाही भेव. आम्हाला ज्याचा भय ज्याला म्हणतात, भीती ज्याला म्हणतात ते राहिलीच नाही. मरणाची पण भीती राहिली नाही. का मरण माझे मरून गेले, मज केले अमर. दारिद्र्य कशाला? तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. किंवा त्यांनी काय सांगे, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे पुरे. आता आम्हाला काही नाही. आम्हाला जर काय सगळंच अभंग, रिद्धी सिद्धिदासी कामधेनू घरी, परी नाही भाकरी बक्षावया. भाकर खायला आम्हाला मिळत नाही, पण रिद्धी सिद्धी आमच्या दरवाज्यात काय करतात, पाया पुढं लोटांगण घेतात. आमचं अजून काय आहे, लोडे बालीचे पलंग सुपत्ती, लंगोटी नेसावया. आम्हाला लंगोटी जरी नेसायला नसले तर तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्यात. हे संतांच्या संगतीत आम्हाला भाग्य प्राप्त झालं. आणि भय नाही भेव, त्यामुळे आम्हाला त्याची भीती राहिलेली नाही. जन्ममरणाची खंती राहिलेली नाही. दारिद्र्याचं राहिलं नाही. लोकांनी केलेला अवमान त्याचंही आम्हाला कोणत्या प्रकारे लज्जा भय काय आस भय चिंता लज्जा कामक्रोध तोडावा संबंध यांचा माझा. ह्या सगळ्यांचा संबंध सुटून गेला. संबंध एकेशी उरला नामी, अशी आमची स्थिती झाली. काय याच्या ठिकाणी भय नाही भेव. आम्हाला भय म्हणजे भय कोणतं आहे, नरकाचं आहे समजा. पण ते नरकाची जे भय आहे ते भय रूपाने आम्हाला राहिलं नाही. पण इथं मात्र हे आहे, भय नाही आणि भेव नाही असं दोन्ही शब्द आलेले. आता ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय ते थोडं चिंतन केलं पाहिजे. आता काही सांगता येणार नाही. दोन आले शब्द, भयही नाही आणि भेवही नाही. असं जर म्हणायचं असेल तर एक आम्हाला लोकातले काय जे अनर्थ आहे ते पण राहिले नाही. परलोकातला एक अनर्थ आहे पुनरपी जननम, तोही राहिला नाही. मला आम्हाला लोकातला आणि परलोकातलं कोणतंही भय आता राहिलं नाही. परलोकातलं भय म्हणजे काय, ते तंभुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, हे भय आहे ते. आणि मृत्यूलोकामध्ये काय आहे की मृत्यूलोकामध्ये देह पात होईपर्यंतच या ठिकाणी मनुष्याचं सगळं जीवन पाहिलं तर पावलं त्याला भयच आहे. आता लोकातली भीती राहिली नाही, परलोकातली. असं एक चिंतन करता येणं शक्य आहे. अजूनही काही चिंतन करता येईल. कोणा वाटत असेल तर आता सांगा. तर 2 वेळा आला म्हणून ते पुनरावृत्ती आहे, तर त्याचं काहीतरी संगती सांगावी म्हणून असं करता येईल. कर्म चुकलं नाही म्हणून आम्हाला पश्चाताप नाही. तो पुढे आहे ना, अनुतापी जीव नव्हता भय नाही भेव, असं त्याचा अन्वय करावा लागेल. आम्हाला अनुतापी न होता जीव अनुतापी ना. आमचं जीव म्हणजे आमचं अंतःकरणामध्ये आम्हाला पश्चाताप करायची कधीच वेळ आली नाही. संतांनी सांगितलं तुम्ही भजन करा मुक्त व्हाल. आम्ही संतांच्या शब्दावरून जीव वाळून टाकला आणि भजनाला लागलो. त्यामुळं आमच्यावर पश्चाताप करण्याची पाळी कधी आलीच नाही. आम्हाला आता म्हणावं नाही लागणार कधीच काय, देवा मी अनाथ अपराधी मतिमंद कर्महीन बुद्धी. कारण संतांनी आम्हाला त्या मार्गाला कधी जाऊनच दिलं नाही. आम्हाला योग्य मार्ग दाखवला आणि आम्ही त्यांचं अनुसरण केलं. म्हणून आता अनुतापी नव्हता जीव, आमच्याकडे पश्चाताप नाही आणि त्यामुळे आम्हाला भय पण नाही, कोणत्याही प्रकारचं नाही. दुसरा अर्थ करता येईल, आम्हाला पापाचं तर भय किंवा पापाचं तर भय राहिलं नाही, पण पुण्याचं पण भीती राहिली नाही, असंही पण करता येईल नाही का. जेथे देवाची तळमळ तेथे काशाचा विटाळ. जिथं अंतःकरणामध्ये बरं का हे जे दोष आहेत ना, भगवंताची तळमळ लागली की तिनंच काय होते, सगळे दोष दग्ध होऊन जातात. म्हणून मग एकदा मनुष्य परमार्थाला लागला ना, त्याने मागचा कधीच विचार करू नये. तुकाराम महाराज मला सांगतात की तुला करीशी ते काय केली मागे नको पाहू, तुझं जमान आम्ही आहो. चाल केलाशी मोकळा आणि बोल विठ्ठल वेळोवेळा. तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे.
पंचपातकांच्या कोडी, नामे जळता न लगे घडी, तू केली मागे नको पाहो, तुझ जमान आम्ही आहो, केली तुझ जी करवती, अनिक नामे घेऊ किती, तुका म्हणे काळा रिग नाही कळी काळा, हा तुका म्हणे काळा रिग नाही निगती ज्वाळा. सगळे ते पाप जळून गेलं, सगळ्या त्याच्या काय भस्मसात झालं. अशा प्रकारचा जर विश्वास असला तर देवाची तळमळ एकदा लागली ना म्हणजे अजून देव प्राप्त झाला नाही. पण कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण, या तळमळीतच त्या तळमळीत साधनदशीतच सगळी पाप जळून दग्ध होतात. स्वामी महाराज तर सांगायचे कोणत्याही पापाचं फक्त एवढंच आहे की ते किती जन्मांतरीचं किती पाप असेल तरी ते पाप एका क्षणात एकाच नामाने दग्ध होतं, परंतु ते पाप परत करायचं नाही. कारण ते पाप जर परत केलं तर तेच पातक तुम्हाला वज्रलेप होत असतं. म्हणून त्यांनी असं सांगितलं की अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. इतर क्षेत्रात केलेलं पाप तीर्थक्षेत्रात स्नान झालं की ते तत्काल निघून जातं, परंतु त्यांनी तीर्थक्षेत्रे कृतम पापम, तीर्थक्षेत्रात राहून जर पाप केलं तर वज्रलेपो भविष्यती, अशी स्थिती आहे. हां, जेथे देवाची तळमळ तेथे कशाचा विचार, उच्चारिता दोष नाही उरो देत लेश, आणि उच्चारिता नाम उच्चारण केलं का लेश दोष लेश उरो देत नाही, दोषाचा यत्किंचित लेश देखील उरत नाही फक्त भगवंताचं नाम घेतलं की. तुका म्हणे चित्त होय आवडी मिश्रित, आणि त्याचं जे चित्त आहे ते आवडीनं मिश्रित झालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी कशाची आवड आहे, भगवंताच्या नामस्मरणाची जी आवड आहे किंवा संत संगतीची जी आवड आहे, संत संगतीत केलेल्या साधनाची जी आवड आहे, त्यामुळं त्याचं जे चित्त आहे ते चित्त विशुद्ध शुद्ध रूपाला प्राप्त झालेलं आहे किंवा पाप आणि पुण्यातून किंवा पापातून निर्मुक्त झालेला आहे. म्हणून तुका म्हणे चित्त होय आवडी मिश्रित. तर तुम्ही नामाचा उच्चार केला तर त्या ठिकाणी ते चित्त आवडी म्हणजे भगवंताच्या आवडीनं मिश्रित होतं, म्हणजे त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणात ज्ञान किंवा भक्ती यांची आवड निर्माण होते. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया, तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी, चित्त चैतन्या पडता मिठी दिशे हरिरूप अवघी सृष्टी, तुका म्हणे सांगो काय एकाएकी वृत्ती हरिमय. आपण याचं चिंतन नियमित करू. ध्यानी ध्याता, मनुष्य ज्याचं ध्यान करेल ना तसा तो होत असतो. तर जर पंढरीरायाचं ध्यान केलं तर त्याचं मनासहित पालटे काया, त्याचे मनासहित हे जे अभंग आहे ना हे थोडे विस्ताराने चिंतन करायचे आपण करतच असतो. इथं पांगता अर्थ एवढाच घ्यायचा की त्या चिंतने चिंतने तद्रुपता, तुका म्हणे सुख झाले, तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रुपता. किंवा आपण भगवंताचं चिंतन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चिंतन करता करता आपोआप आपलं जे चिंतनीय आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाकार माणसाची वृत्ती होते. इतकंच नाही तर त्याच्या ठिकाणी मनासहित पालटे का, त्या शरीरातसुद्धा बदल होतो आणि त्याच्या मनात देखील बदल होतो. म्हणजे पंढरीरायाचं ध्यान केलं तर जे मन जे दुसरे विचार करत होतं ते पण परमात्म्याचाच विचार करायला लागतं, आणि शरीराच्या ज्या क्रिया दुसऱ्या कार्यासाठी होत होत्या त्या सगळ्या परमात्म्याच्याच दिशेने कार्य करू लागतात. म्हणून त्याचं शरीर इथं मनसुद्धा म्हणजे त्याचं स्थूल शरीर पालटतं, सूक्ष्म शरीर पालटतं, कारण शरीर पालटतं आणि महाकारण शरीरसुद्धा पालटतं. एवढं त्याचं फळ आहे. त्याच्यापुढं ते चांडोळे अन्न जर कोणी जर हे केलं ना, कमरेवर हात ठेवून उभं राहिलं तर ते स्वामी महाराजांना आवडत नसायचं. ते म्हणे कमरेवर हात ठेवला ना हा कारभारी आहे, हा फक्त खाडला तर हे कर ते कर असं सांगेल, नाहीतर कमरेवर हात ठेवेल किंवा पाठीमागे हात टांगेल. तर ते म्हणायचे स्वामी तुम्ही असं म्हणू नका. ते चांडोळे अण्णा म्हणायचे की त्याचं कारण असं आहे म्हणे, यांनी पांडुरंगाचं जे चिंतन करणं ना त्याचे मनासहित पालटे काया, पांडुरंगाच्या हातकटेवर आहेत की नाही म्हणून याचं. आपण हे पण खरंच आहे की नाही, मनासहित पालटे काया तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. तेथे म्हणजे ही जी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये मन आणि शरीरामध्ये देखील परिवर्तन
होतं. अशा अवस्थेमध्ये आपल्याला बोला कैची होती त्या तिथेचं काय वर्णन करावं, काय बोलावं त्या ठिकाणी. तिथे माझे मी पण झाला हरी. त्याचं जे काय आतापर्यंत देहादिकांना मी म्हणत होता, पण ते मी पण कोण झालेलं आता मी परमात्मा आहे, अशा प्रकारची त्याची स्थिती झालेली आहे. चित्त चैतन्या पडता मिठे दिसे हरिरूप अवघी सृष्टी. हे चित्ताची आणि चैतन्याची म्हणजे चिद्रूप परमात्म्याची भेट झाली म्हणजे ऐक्य निश्चय झाला की त्याला काय आहे, आदौ ब्रह्माहमस्मी आणि पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तुका म्हणे सांगो काय एकाएकी वृत्ती हरिमय. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला याच्याबद्दल काय आणखी सांगू, तर एकाएकी म्हणजे एकदम त्याची वृत्ती जी आहे ती हरिमय होऊन जाते. हरिमय म्हणजे मयट शब्द विकारवाची नाही, स्वरूपाचे आहे. हरी श्री हरी स्वरूपाशी तो एकरूप होतो. आता खालचा जो अभंग आहे तो त्याचं काही मला एवढं विशेष चिंतन सांगता येणार नाही. थोडा प्रातस्मरणीय वंदनीय खंदारकर महाराजांच्या भाष्याचा आधार घेऊन थोडक्यात सांगतो. एवढाच अभंग आहे ना आपला? हां एवढाच आहे ना? अजून कोणतं आहे? बरं मग तर आणखीन चांगलं आहे. देव तिळ्या चांगलं आहे म्हणजे वेगाने सांगून तेवढ्याच वेळात आपण पूर्ण करू. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. देव तिळी आला म्हणजे देव काय झाला, तिळात आला असं सांगितलेलं आहे. खरं काय आहे, आणखीन एक आहे की तिळ आपण म्हणतो ना ते दोघांचं फार तिळ एक ह्याच्यात वाक्प्रचार आपण दिलेला होता त्याचं बहुतेक आहे ना. याच्यात किती नंबरचा अभंग आहे हा? अभंग किती नंबरचा आहे? 31 नाही नाही दिला. त्या लोक म्हणतात ना त्यांचं दोघांचं तीळ जमलं म्हणजे तीळ जमलं म्हणजे मैत्री जमणं म्हणजे त्यांचं प्रेम एकमेकावर परस्परामध्ये प्रेम संबंध येणं, याला तिळी येणं असा एक वाक्प्रचार आहे. त्याला किंवा मेतकुट आहे त्या दोघांचं असं म्हणतात, किंवा त्यांचं तीळ जमले म्हणजे ते परस्परांवर प्रेम जडलं म्हणून म्हणतात देव तिळी. काय हेच आहे ना अभंग? की तो अभंग याच्यात मोठा आहे. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. आता हा अभंग आहे ना मकर संक्रांतीच्या वेळेला कीर्तन करतात त्याच्यावर जास्त करून, तिळगुळ घ्या गोड बोला, तर त्याच्यामध्ये हा अभंगाचं चिंतन करतात. देव तिळी आला म्हणजे मकर संक्रांतीचं जे पर्व काळ आहे त्याच्यामध्ये देव तिळात आला आहे आणि गोडे गोड जीव झाला आणि परमात्माही गोड आणि तो तिळात आला. मग तीळ खाल्ल्यानंतर मूळचाच जो गोडे गोड जीव झाला, मूळचाच गोड किंवा सुखरूप असणारा जो जीव तो देवाच्या गोडीनं आणखीन काय झाला, गोड झाला म्हणजे तृप्त झाला किंवा परमानंदाला प्राप्त झाला. म्हणजे याच्यातून एवढं आहे की जीव जो आहे मूळचाच परमात्मा आहे, परंतु परमात्मा असणारा जीव जेव्हा आपल्या परमात्मा स्वरूपाशी ऐक्य पावतो आणि त्याच्यात आणखीन पुन्हा प्रेमलक्षणात्मिका भक्ती त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होते, तेव्हा देव तिळे आला आणि गोडे गोड जीव झाला. म्हणून जसं म्हणतात चंदनाला सुगंध असावा, तसा ब्रह्मज्ञानामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती असली म्हणजे जीवे जीव गोड झाला. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. आणि हा त्याच्या जीवनातला मकर संक्रांतीचं पर्व आहे ना, तसं हे पर्व आहे कोणतं, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा अंतःकरणामध्ये उदय होणं हे पर्व त्याला प्राप्त झालं. त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अंतःकरणातले जे मल आहेत म्हणजे काम क्रोधादी किंवा विषय वासना त्या संपूर्णच निवृत्त झाल्या. पाप पुण्य गेले एका स्नानाचे खुंटले. आणि गंगेच्या स्नानाने जसं पाप पुण्य जातं तसं याचं पाप पुण्य या ठिकाणी जातं, परंतु हे एका स्नानाचे खुंटले. या ठिकाणी पाप पुण्य तर गेलंच गेलं, पण पाप पुण्यात्मक असणाऱ्या वासना देखील खुंटल्या म्हणजे त्याही निवृत्त झाल्या. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. आणि माझी जी वाणी आहे ती वाणी शुद्ध झाली. कारण का तर जनी जनार्दन ह्या ठिकाणी
संपूर्ण हे जन नोहे हा अवघा जनार्दन. ही लोक नाहीत, जनता नाही, तर हे काय आहे, जनार्दन आहे. अशा ह्याचंच मी लोकांनाही सांगितलं आणि मी याचा अनुभव घेतला, त्यामुळं माझी वाणी शुद्ध झाली. किंवा शुद्ध असणारा जो शुद्ध जनार्दन आहे आणि तोच जनार्दन काय आहे, जनरूपाने जननोहे हा अवघा जनार्दन किंवा जनार्दनच सर्व जनरूपाने नटलेला आहे. ही जी माझी हे सिद्धांत मी सांगून माझी वाणी काय झाली, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, आणि त्यामुळे ती वाणी पवित्र झाली. अन्यायाशी राजा न करिता दंड, बहुत ते लंड पीडिती जना, न करिता निगा न काढिता तन, कैचे येती कण हाताशी ते. तुका म्हणे संता करू नये अनृत, पाप नाही नीत विचारिता. आता या ठिकाणी आहे ना, जो काही राजा आहे, हे तुकाराम महाराजांनी हे नीतिशास्त्र आपल्याला सांगितलेलं आहे किंवा राज्यशास्त्र, धर्मशास्त्र. आणि खरं प्रजाचं रक्षण करायचं असेल तर राजाची काय जबाबदारी आहे हे त्यांनी सांगितलेले आहे. अन्यायाशी राजा न करिता दंड. जर एखादा मनुष्य चोरी, हिंसा, बलात्कार इत्यादी करत असेल आणि त्याला दंड केला नाही, बहुत ते लंड पीडिती जना, तर ते जे लोक आहेत ते लंड म्हणजे दुराचारी लोक, जना बहुत पीडिती, ते लोकांना अधिक त्रास देतात. म्हणून अशा जे लोक आहेत, न करिता निगा न काढिता तन, कैचे येती कण हाताशी ते. तर ते म्हणतात, जर आपल्या शेतीचं उदाहरण देतात, जर निगा न करता शेतीची जर आपण निगा म्हणजे मशागत केली नाही आणि तण न काढिता आणि त्याच्यामध्ये पिकाला विरोधी असं तण म्हणजे गवत जर येत असेल, ते गवत आपण खुरपून काढलं नाही तर कैचे येती कण हाताशी ते, आपल्या हाताला ते धान्य येईल का, कधी येणार नाही. तुका म्हणे संता करू नये अनृत. त्या म्हणतात की या ठिकाणी जर संत असतील आणि त्यांच्यावर लोकांनी काय आक्षेप घेतला तर त्या राजाने कधी तुका म्हणे संता करू नये अनृत, खोटे जर आरोप ठेवून राजाने कधी संतांची काळजी घ्यावी. जसं ते विजयनगरचा राजा नाथ महाराजांना शुळावर द्यायला लागलं होतं, शुळाचं पाणी झालं याच्यामध्ये, पण राजाने कधीही संतांच्या बाबतीत विचार करावा. अन्याय नसतील तर त्यांना सगळं जगाने किती खोटे आरोप केले तरी त्यांना निर्दोषच मुक्त करावं. म्हणून सांगतात, तुका म्हणे संता करू नये, संतांच्या विषयी अनृत म्हणजे खोटं करू नये, पाप नाही नीत विचारिता. आणि त्यांनी सांगितलं राजाला जर एखाद्याने नीतीचा शास्त्राचा विचार न करता नीतीविरुद्ध अन्यायी असं वर्तन केलं असेल तर राजाला पाप नाही नीत विचारिता, न्यायनिवाडा केला योग्य रीतीनं आणि त्याचा निर्णय दिला आणि त्याला जरी महान असे दंड किंवा शिक्षा दिली तर त्याला कोणत्याही प्रकारचं पातक लागत नाही. हे राजाचं काय आहे, कर्तव्य आहे असं सांगितलं. आता यानंतर तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला काहीच कमी नाही. काय उणे मज पांडुरंगा पायी, पांडुरंगाच्या पायाला लागल्यावर माझ्या जीवनामध्ये काय ऊन आहे, वृद्धी सिद्धी ठाई ओळगती. ह्या संपूर्ण वृद्धी किंवा समृद्धी आणि सिद्धी या अष्टमहासिद्धी ओळंगती पायी, नवजती दुरी दवडिता. कोण पाहे सुखा नाशिवंताकडे, तृष्णेची बापुडे नव्हे आम्ही. या ठिकाणी आम्हाला काय त्या वृद्धिशुद्धी सुखे हानितल्या लाता, येरते प्राकृता कोण मानी. आम्हाला या नाशवंत असणाऱ्या या वृद्धिसिद्धी यांच्याकडे तर पाहतच नाही. तृष्णेची बापुडी नव्हे आम्ही, आणि आमच्या ठिकाणी आम्हाला कधी तृष्णेने दिन केलं नाही. स्वामी महाराज सांगायचे, एक राजाची मिरवणूक चालली, मनुष्य दिन कधी होतो, सारखं दुसऱ्या पुढं हात पसरला तर. परंतु एक साधू आहे रस्त्यातच मिरवणुकीचा होता, तेव्हा त्याला शिपायाने जायला सांगितलं तर तो काय उठला नाही. त्याने राजाला सांगितलं, राजाने सांगितलं त्याला उचलून बाजूला घ्या आणि उद्या दरबारात आणा. त्या राजाने त्याला विचारलं, तो एक तर रस्त्यामध्ये आडवा पडला, पुन्हा पाय पसरून पडला, या ठिकाणी हे तुला योग्य नाही, तू का म्हणून पाय पसरले रस्त्यामध्ये. त्यांनी सांगितलं, माझे हात आखडले त्यामुळे पाय पसरले. कारण मी कोणापुढं दिन झालो नाही, मला काही द्या, मग मला काय, मी रस्त्यावर पाय पसरले असं सांगितलं. सांगतात, काय कोण पाहे सुखा नाशिवंताकडे, तृष्णेचे बापुडे नव्हे आम्ही. आम्ही तृष्णेमुळे दिन झालेलो नाही, मला द्या म्हणून काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. सर्व सुखे आम्ही केली पावटणी, पाप पुण्य दोन्ही उडविली. आम्ही जी सगळी
सर्व सुख म्हणजे ह्या त्रैलोक्यात मिळणारी सगळी प्रकारची जेवढी सुखं आहेत, या ऐहिक किंवा पारलौकिक सुख, त्याची आम्ही पावटणी म्हणजे पायरी केली आणि त्याच्यावर पाय देऊन त्याचं अतिक्रमण केलं. पाप पुण्य दोन्ही उडविली. आम्हाला पापही नाही आणि पुण्यही नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदू पाप पुण्य अंगा. तुका म्हणे घरी आणले वैकुंठ, वसविली पेठ वैष्णवांची. आता ते म्हणतात आम्ही नुसतं नाही हे केलं, काय हे जे वैकुंठ म्हणजे परमात्म्याचं एक नाम आहे. घरा आणले वैकुंठ, परमात्मा आमच्या घरी आला, अशा प्रकारचं आहे. किंवा आम्ही जे वैकुंठ भुवन आहे ना, तेच आमच्या घरी आलं. इथं वैकुंठ, पंढरीला सुद्धा वैकुंठ म्हणतात आणि हरिदासाचं घर हे वैकुंठ आहे. म्हणून आम्ही त्या परमात्म्यालाच आमच्या हृदयात साठवलं. घरात नेहमी काय वैष्णवा घरी काय टाळ सदा धंद, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जनधनते टाळ, अशा प्रकारचं झाल्यामुळं आमच्या घरातच वैकुंठ झालेलं आहे. म्हणून तुका म्हणे घरी आणले वैकुंठ. बरं, आम्हीच नुसतं नाही झालो तर वसविली पेठ वैष्णवांची. आणि आम्ही माझ्या जातीचे भेटो मज कोणी, आवडीची धनी पुरविती. आम्ही एकल्याचा नव्हे खेळ आणि म्हणून मेळ मिळविला. म्हणून आमचं घरसुद्धा वैष्णवांच्या पेठेत आहे. म्हणून आम्ही एकटे असले तर कोणी अतिक्रमण करत, पण आमची संघटना आहे. आता वाईट शक्ती का एकत्र येऊन एवढा प्रभाव करतात, त्याचं कारण ते संघटना. कारण कलियुगाचं महत्त्व आहे संघे शक्ती कलयुगे. कलियुगात जे एकत्र येतील ना ते कोणते, जर तुम्ही एकत्र चांगल्या लोक एकत्र आले आणि त्यांनी जर संघटन केलं तर वाईट लोकांचा निभाव लागणार नाही. आणि वाईट लोकांची संगती जास्त झाली तर तुम्हाला सज्जनांचा टिकाव लागणार नाही. आणि सहज होणं शक्य आहे, पण निवडणुकीच्या वेळात आपण हे विसरतो. म्हणून पुढे त्याचं 5 वर्ष त्याचे सगळे क्लेश भोगतो आहे की नाही. सज्जनांचा संगत करत नाही आपण, तेवढ्या वेळात विसरतो. आणि तेवढी चूक झाली का तुकाराम महाराज एक अभंग आहे, तो एवढीशी चूक झाली तर पुढे त्याचं महान चुकली या वर्म फेरा पडे. अशा पंचवार्षिक चालल्या. त्या ठिकाणी सांगतात की तुका म्हणे घरी आणले वैकुंठ आणि वसविली पेठ वैष्णवांची. आर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. बाळकाचे चाली माता जाणुनी पाऊल घाली, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. या तुकाराम महाराजांनी सांगितलं. आर्भक म्हणजे लहान मुलगा, साधारणतः एक ज्याला म्हणतात 2-2.5 वर्षाचा मुलगा असला तर आपलं 5 वर्षाचा मुलगा. कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी. कौमार अवस्थेत असतो 5 वर्षाचं, त्याला आता पाठीवर काही लिहायचं असतं आणि त्यासाठी त्याला पंतोजी नेमतात की तुम्ही गुरुजी, पूर्वीचे गुरुकुलाची पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये तो जे आर्भक आहे, ते जे बालक आहे त्याला लिहायचं आहे. त्यासाठी अगोदर काय करतो, हा पंतोजीत हातात पाटी घेतो आणि त्याचा हात आपल्या हातात धरतो आणि 1, 2 असं त्याला शिकवतो. पण कशासाठी पंतोजीला शिकायचं का त्याला शिकवण्यासाठी पंतोजी त्या ठिकाणी लिहितो, त्याला शिकवण्यासाठी त्यांनी पाटी हातात घेतली, त्याला पाटीची गरज नाही. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संतांना या ठिकाणी कृतकृत्य झालं, इच्छा केली ते संतांना काही करण्याची गरज नाही. परंतु संत हे केल्याशिवाय राहत नाही. कारण का, मागचे जे लोक आहेत तर ते न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोशयेत सर्व कर्मानी विद्वानयुक्त समाचरण. क्रिया करुणी दाविती अंगी. संतसुद्धा लोकांना सदाचरण करून ह्या सदाचरणाचा मार्ग मागच्या लोकांनी अनुसरावा, उन्मार्गगामी होऊ नये. म्हणून तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. आणखी हे करताना किती हळूहळू पाऊल टाकते आई, पण कशासाठी, बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. आई जर वेगाने चालली पटपट तर मुलगा चालू शकत नाही, मग आईसुद्धा हळूहळू पाऊल टाकते. तुका म्हणे नाव आणि जनासाठी उदकी ठाव. पाण्यामध्ये नाव आहे, ती पाण्यात राहते, पण पाण्यात राहते म्हणजे पाण्यात बुडाली. वास्तविक नाव बुडणारी का तारणारी, पण लोकांना तारण्यासाठी ती स्वतः काय करते, पाण्यात राहते. तसं तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत लोकांना नुसता उपदेश करत नाही, स्वतः अगोदर आचरून दाखवतात आणि मग दुसऱ्यांना उपदेश करतात. अशी संतांची
रीती आहे. असो, आपला नियोजित वेळ संपला. थोडं 5 मिनिट काय जास्त झाले. हां 10 मिनिट जास्त झाले. तुम्ही क्षमाशील अंतकरणाने क्षमा करा. आणि आपला हा जो नियोजित विषय आहे तो या ठिकाणी आपलं यथाशक्ती यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबारायांची सेवा ही शब्दरूपाने आपण जी काही त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने होत आहे. तर आपल्या सगळ्यांना तुकोबारायांनी आत्मबल, बुद्धिबल, शारीरबल आणि शारीरबल, बुद्धिबल, आत्मबल सर्व आपल्याला द्यावं आणि आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व शक्ती एकवटून केवळ परमात्मा प्राप्तीच्या दिशेने प्रवृत्त व्हाव्यात अशी त्यांच्या सत्तेतून त्यांच्या चरणी प्रार्थना करून चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दुपारी 4 ते 5:30 असं एक सत्र होईल. दुपारी 4 ते 5:30.